बाहेर जाऊन 5,000 कमवा, गावच्या लोकांना आनंद वाटतो, पण तुम्ही इथं राहून 5 लाख कमवा, त्याला ते लोक किंमत देत नाही. लक्ष्मी म्हणून त्यांची जर काळजी घेतली तर ते 100% तुम्हाला फायद्यात जाणार, तोट्यात नेणार नाही. पहिल्या वर्षी ते 15 लिटरची किटली मला लय आनंद वाटायचा. 15 सकाळी 15 संध्याकाळी 15 गेल्यानंतर परत वाटायला लागलं 15 म्हणजे काय दूध नाही. पुढे जर दूध जातंय 60 रुपयानं तर कमीत कमी शेतकऱ्याला 50 रुपये द्या की तुम्ही, काय अडचण नाही. 10 रुपये तुम्ही खावा की, पण शेतकऱ्याला 30 आणि 30 तुम्हाला न काय करता. आपल्या लोकांचं काय होते, गाई खात नाही म्हणून नुसतं वलं तर वल, मग ते पाण्याचं प्रमाण जास्त येतं, मग दूध जास्त बनतं, पण ते फॅट तेवढी बनत नाही. आपली परंपरा जपायसाठी तुम्ही जर 20-20, 30-30 गाई पाळताय तर एखादी तरी देशी गाई ठेवायला हरकत नाही. या व्यवसाय करताना अशा कोणत्या चुका झाल्या तुमच्या ज्या इतरांनी करू नये असं तुम्हाला वाटतंय? मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत दूध उत्पादक शेतकरी सागर भोसले, आणि आपण आता त्यांचा पहिल्यांदा परिचय घेऊया की त्यांनी ही सुरुवात कशा प्रकारे केली आणि कल्पना कशी सुचली की आपण दूध व्यवसायात उतरलं पाहिजे. दादा, मला तुमचं पहिल्यांदा नाव सांगा, तुमचा परिचय द्या संपूर्ण. माझं नाव सागर अनिल भोसले, राहणार वेळू, आमचा तालुका पडतो कोरेगाव आणि जिल्हा सातारा. तुमचं शिक्षण काय झालं? शिक्षण माझं डिप्लोमा झालं मेकॅनिकल. बरं, मग शिक्षण आणि आता दूध व्यवसाय सुरुवात करणं, का तुम्ही सुरुवात केली ही व्यवसायाची? नाही, जॉब करत होतो, पण जॉब करता करता लहानपणापासून शेतीची एकतर आवड. कारण घरातले म्हणजे शिकल्यामुळे घरातले बोलले जॉब करायचा, म्हणून जॉब करत होतो, पण काय म्हणजे कधी मन लागलं नाही आपलं तिकडे कधीच. पहिल्यापासून ओढ किंवा शनिवार रविवार असला तरी एक दिवस चुकवायचं नाही, 100% गावाला यायचं, शेतीत टाइम घालवायचा. आणि नंतर 2012 साली वडिलांचा ऍक्सिडेंट झाला. बरं, ऍक्सिडेंट झाल्यानंतर म्हणजे वडिलांना आणि एवढी शेती हँडल करणं होत नव्हतं, आणि घरी जरा अडचणी यायच्या, म्हणजे हॉस्पिटल न्यायला कोण नाही, काही नाही. कारण जोपर्यंत छोटा बंधुराज घरी होता तोपर्यंत चालून जायचं सगळं, तो पण जॉब लागल्यानंतर घरी अडचणी यायला लागल्या. म्हणून निर्णय घेतला की आपलं आता एकतर आवड पहिल्यापासून, म्हणून घरच्यांना जरा नाकारच होता सगळ्यांचा, घरच्यांचा. नंतर जरा भावाने समजावून, सगळ्यांनी समजावून घरात जरा होकार दिला आणि घेतला निर्णय की शेती करूया म्हणून. जॉब किती वर्ष केला तुम्ही? जॉब मी 7 वर्ष केला. सुरुवातीला मी सुरुवात पुण्याला गेलो 1 महिना, तेव्हा काय कळालंच नाही 1 महिना काय चाललंय ते. 1 महिन्यानंतर मग माझे चुलत्यात नाशिकला असतात, तिथे मग त्या कंपनीत जॉबला लागलो. तिथे 4 वर्ष केले आणि तिथून मग परत शिरवळला शिफ्ट झालो. शिरवळा 3 वर्ष केले, शिरवळमधून मग नंतर निर्णयच घेतला की शेती करायची म्हणून. साधारणतः तुम्हाला पगार किती होता तिथे? पगार मला वाटतं सोडताना मला 47,000 होता, आणि म्हणजे आता या 4 वर्षानंतर 75,000 रुपये सहज झाला असता. पण नव्हते, म्हणजे आवडच नव्हती आपल्याला, ते करायचंच नव्हते पहिल्यापासून. म्हणजे आता घरांच्या ह्याच्या पायी मी करत होतो, शिकलाय तर कर असं करत होतो, पण नव्हतीच इच्छा माझी. मला पहिल्यापासून शेती करणं आवडत होतं, मग निर्णय घेतला. बर, मग तुम्ही नोकरी सोडल्यानंतर आपले जे आजूबाजूचे लोक होते त्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कशा प्रकारे होता? आता एक तर गाव पातळीवरती कसं होतंय, म्हणजे तुम्ही बाहेर जाऊन 5,000 कमवा, गावच्या लोकांना आनंद वाटतो, पण तुम्ही इथं राहून 5 लाख कमवा, त्याला ते लोक किंमत देत नाही. जेव्हा तुम्ही गावाला आल्यानंतर कुठेतरी प्रूव्ह करता 1-2 वर्षांनी, म्हणजे दिसतच लोकांना, ते गावातल्या लोकांना सांगायची गरज नाही. एखादी गोष्ट कुठे लपवून ठेवली तरी लोक ते शोधून काढतात, असं गावचं कल्चर आहे पहिल्यापासून. तर ते ऑटोमॅटिक लोकांना समजत जातं. आता मी जेव्हा दूध व्यवसाय करायला म्हणजे सुरुवात केली, आमच्या गावात 1-2-3 गायी असतील फक्त सुरुवातीला. म्हणजे अडचणी पण आल्या भरपूर, विचारायला कोण नव्हतं, सांगायला कोण नव्हतं. म्हणजे अशा अडचणी तर येत सुरुवात असल्यामुळे जरा त्रास झाला. त्यानंतर आता आपलं पाहून भरपूर लोकांनी केलं, आणि आपण पण भरपूर लोकांना, म्हणजे जे नवीन पोरं उतरले ना त्यांना असं मदत केली, किंवा एका त्यांच्या आई वडिलांना समजावून सांगणे, बाबा करतोय तर करू दे, त्याची आवड आहे तर असं. मग सुरुवातीला जेव्हा वडील सगळं हँडल करत होते त्यावेळेस गाई किती होत्या तुमच्या? नाही, गाई हा विषयच नव्हता आमच्याकडे. आमच्याकडे फक्त आपले म्हशी, ते पण नॉर्मली डेअरीला घालणे आणि आपलं घरी खाण्यापुरतं आम्ही हे करत होतो, एवढंच आमच्याकडे. म्हणजे असं गाई हा प्रकारच नव्हता पहिला. ते वडिलांनी एक गाय आपली घेतलेली सुरुवातीला, पण ते त्रास झाल्यामुळे ते पण विकून टाकली. मग मला सांगा की मग परत तुम्ही गायीकडे वळायचं का ठरवलं? म्हणजे काय झालं, एक तर आपली तर शेती जरी भरपूर असली तर एक
2-3 एकर जास्तीत जास्त उन्हाळ्याची शेती चालू शकते. ह्याच्या व्यतिरिक्त पाणी आपल्याकडे अवेलेबल इथं नाही, किंवा आपल्यासाठी नदी गेली किंवा म्हणजे हा खडकच आहे जवळजवळ, त्यामुळे पाण्याचं भरपूर प्रॉब्लेम आहे. मग आता शेती तर करायची, घरच्यांना पण मदत झाली पाहिजे, आणि इथे येऊन जेवढं तिथं कमवतो तेवढं तरी आपण इथे येऊन कमवलं पाहिजे. म्हणून मग बाबा जे शेतीला जोडधंदा काय, तर म्हणून मग मी दूध व्यवसाय निवडला. पण यामध्येच तुम्ही म्हणलं की तुमच्याकडे आणि म्हशी होत्या, पण तुम्ही गायीकडे का आला? नाही, मी असं शिरोळमध्ये असताना काय करायचो, असं बाहेर फिरत राहायचो. कुठे पोल्ट्री फार्मला गाडगे, कुठे शेळीच्या फार्मवर जा, कुठे गायींच्या. मला जरा गायींचं बरं वाटलं, म्हणजे आपल्याकडे चारायचं अवेलेबल होऊ शकतं, किंवा म्हणजे असं मला ठाकठीक वाटली की आपण करू शकतो, म्हणून मी त्यात ही घेतला. आणि इथं मी सुरू करायच्या आधी मला वाटतं 1-6 महिने मी असं प्रत्येक गोट्यावर विजिट, असं दर शनिवारावर म्हटलं तरी जाऊन बसतो, 2-2-3-3 तास म्हणजे त्यांच्या दाराच्या टाइम मध्ये असं जवळपास भरपूर मी विजिट करत होतो पहिले 6 महिने. मला जर ठीक वाटलं मग मी निर्णय घेतला की म्हणलं बाकी काय करण्यापेक्षा आपल्याला जमेल हे, कारण लहानपणापासून आपण सगळं बघितलेलं आहे, किंवा म्हशीचं दूध काढणे बिडणे, आपण वडिलांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर जनावर बघितलेली होती, म्हणजे दूध वगैरे काढलेलं होतं, त्यामुळे एवढी काय अशी अडचण मला वाटली नाही त्या ह्याच्यात. सुरुवात कशा प्रकारे झाली? पहिली गाय कोणती आणलेली तुम्ही? पहिली गाय ही गाय जी दिसते मागे मोठी उभी राहिलेली, सुरुवातीला घेतली आम्ही सातारवरून. सुरुवातीला आता घ्यायचं म्हणजे एकतर घरातले नाहीच म्हणतो तेच, पण त्यातून पण डेअरिंग केलं, म्हणलं आता आलोयच गावाला तर काहीतरी करूया, म्हणून आपण ते सुरुवातीला 1-2 गायी सुरुवातीला आणल्या. सुरुवातीला झाला जरा, म्हणजे पहिल्यांदा गायी वेली तेव्हा असं पाय वगैरे माझ्या असं हालायला लागलेले, म्हणजे माहित नाही की आपल्याला सुरुवातीला सांगायला कोण नाही, म्हणून मग ही करत होतो. पण झालं, हळूहळू कळत गेलं. आपलं गावातले डॉक्टर असल्यामुळे साथ दिली त्यांनी पण, त्यामुळे होत गेलं, असं अडचण वाटली नाही. पण साधारणतः गायीचं त्यावेळेस वय किती असेल अंदाजे तुम्ही घेतलं त्यावेळेस? तेव्हा दुसऱ्या बेताची गाय होती. तेव्हा मी ती मला वाटतंय 1,02,000ला ती गाय घेतली. ती एक, आणि हे बसलेली गाय, ती 1-2 गाय मी सुरुवातीला घेतलेल्या, आणि त्यानंतर लगेच मी 15 दिवसांनी नवीन 2 गाय घेतल्या. जसं की तुम्ही म्हटला तुम्ही व्हिजिट करत होता इकडे तिकडे, पण गाय गेल्यावर तुमच्याबरोबर कोण होतं की गाय आपल्याला ही घेतली पाहिजे? तुमच्यासोबत कोण होतं मार्गदर्शनाला तुम्हाला? गाय घ्यायला तर वडील आमचे तर सोबत होतेच, गावातला आमचा एक जवळचा मित्र तो होता, म्हणजे त्याच्याकडे पहिल्यापासून गायी होत्या. पण असं म्हणजे गायी म्हशी त्याच्या मिक्स असायचे, 1-2 गायी 2 म्हशी. त्याला असं जवळजवळ आता मी लहानपणापासून त्याच्या सोबत असल्यामुळे मला माहित होतं की त्याला पूर्ण जनावरातली नॉलेज आहे, त्यामुळे मी सुरुवातीला ते 3-4 गायी घेतल्या, ते त्याला सोबत घेऊनच घेतल्या. मग तुम्ही तुमचं पहिलं दूध ज्यावेळेस निघालं त्यावेळेसचा अनुभव काय होता तुमचा? कारण की आपण नवीन या व्यवसायात उतरलोय आणि आता दुधाला खरी सुरुवात झाली, मग तो अनुभव काय होता? एकतर काय झालं, सुरुवातीला म्हणजे दूध काढल्यानंतर असं ही गायीने पहिल्यांदा ते 2-2.5 लिटर दूध दिलं. मग ते आपल्याला सांगितलेलं की 20-22 लिटर दूध गाय देणार आहे, आणि सुरुवातीला गायनं 2-2.5 लिटर दूध दिलं. म्हणजे ते गाय देतातच, जसे जसे 21 दिवस ते गाय वाढत जातात त्या स्टेप पर्यंत, पण ते सुरुवातीला ते 2-2.5 लिटर देतात. तेव्हा असं वाटलं आपण काहीतरी लय मोठी चुकी केली आणि फसलोय आता. पण मग असं ह्याला विचार त्याला विचार करत करत मी जरा थोडं नॉर्मल झालो, आणि गायी पण 3-4 दिवशीपासून वाढत गेली. त्यामुळं आणि पहिल्या दिवशी ते दूध घातलं मी, मला वाटतं काहीतरी 11 लिटर भरलेलं, एक 6व्या का 7व्या दिवशी घातलेलं. सुरुवातीला पहिले 5-7 दिवस तर घातलंच नाही दूध मी, असं म्हणजे पहिल्या 5 दिवस तर घालतच नाही डेअरीला, कारण तो चीक तयार झालेला असतो, ते घालत नाही. मग 6व्या-7व्या दिवशी मी पहिल्यांदा सुरुवातीला मला वाटतं 11 लिटर दूध घातलं, आणि त्या 11 लिटरचे मला वाटतं 21 रुपये लिटरने 21 रुपये दर होता बरोबर. 21 लिटर हॅटसनला मी सापला नेऊन दूध घालत होतो, सुरुवात सापला केली मी, आणि मी 11 लिटर दूध घातलं. जवळजवळ मला वाटतं 300-350 रुपयाच्या आसपास झाले असतील. पण म्हणजे काहीतरी आपण गावाला आलो आणि आपली सुरुवात झाली, आणि ते पहिले कसं असायचं चिठ्ठी मिळायची, म्हणजे अजून पण मिळते, पण आता नवीन डेअऱ्यांचे प्रत्येकाचे कसं होतं मेसेज येतात डायरेक्ट मोबाईलला. ते मेसेज बघितल्यानंतर आहे ना, म्हणजे काय काम करायला असं वाटलं ना, आता कंटाळा की ते मेसेज बघितलं तरी असं वाटायचं की अजून आपल्याकडे 4 झाल्या, 8 झाल्या, 10 झाल्या, तर आपण 300चे 3000 करू शकतो एवढं नक्की आपल्याला माहित होतं. आणि ते आपल्यात म्हणजे आपल्या स्वतः विश्वास होता की एखादं जर काम आपण केलंय तर आतापर्यंत कधीच लहानपणापासून एखादं करायचं तर ते करणार 100%. मग तशा पद्धतीने जरा सुरुवात झाली माझी. आता 2 गाया तुमच्या होत्या, मग तुम्ही
इथे गोठ्यावर आणल्या, मग त्याच्या आधी तुमचं शेडचं नियोजन वगैरे काय नियोजन केलेलं होतं का आधी? म्हणजे निर्णय झाला माझा कंपनी सोडायचा. हम्म. सोडायचा कंपनी निर्णय झाल्यानंतर मी पहिल्यांदा ते हा मला वाटते 2000 साली तो गोठा बांधलेला आहे, आडवा जो दिसतोय पूर्ण आडवा तो, आणि तो कोपऱ्यातला. त्यात बैल असायचे आमचे पहिले. त्या गोठ्याला पहिल्यांदा मी कॉन्क्रीट वगैरे करून, दावण वगैरे करून आणायच्या आधी मी 3-4 महिने कॉन्क्रीट करून घेतलं, कुटी आणून ठेवली, हत्ती घास लावला, चाऱ्याच नियोजन केलं आधीच 4 महिने गायी घ्यायच्या आधी. आता पोरं काय करतात, गायी घेतात आणि मग शोधत बसतात मका कुठं मिळते का, हे कुठं मिळते. मी आधीच 4-5 महिने, म्हणजे मी त्यासाठीच 6 महिने गोठ्यावर काय जात होतो. तर ही जे ती मला काय सांगायचं, व्यवसाय हा करायला खूप अवघड आहे. म्हणजे मला एखाद्याने पण सांगितलं नाही की असं कर निवांत, त्याच नाही काय अडचण. ज्याने त्याने काय सांगितलं, घरचा चारा असेल तर, तुझी मनापासून जास्त तयार असेल तर कर, नाही तर करू नको. पण आपण तर ते ठरवलेलंच म्हणजे करायचेच म्हणून मी 4 महिने आधी गोठ्यावर पहिल्यांदा लाईट नव्हती पहिली, म्हणजे गरजच नव्हती काय, कारण संध्याकाळी सगळे 6ला घरी गेले की दुसऱ्या दिवशी सकाळी 10लाच यायची, त्यामुळे इथं काही गरज पडत नव्हती. मग आता आपण गायी म्हणल्यावर सगळं आपलं इथं राहणार, म्हणून मग पहिल्यांदा लाईटची सोय केली 6 महिने आधी. नंतर हत्ती घास लावला एक अर्धा-पाऊण एकर, शेडची वगैरे व्यवस्थित केली, मॅट आणले, कुटी आणली, मिल्किंग मशीन आणली, सगळा सेटअप रेडी केला आणि मग पहिली गाय आणली. मग तुम्ही त्यावेळेस 7च होत्या त्या गाय? हो. मग मुक्त गोठ्याचं कसं नियोजन तुम्ही केलं? हा तेच ना, मग पहिल्यांदा काय होतं, 4 गायी आपल्या, परत मी 15 दिवसांनी 2 गायी घेतल्या, पहिल्या 2 नंतर 4 गायी माझ्या झाल्या. आणि 4 गायींना पहिल्याच वर्षी 4ही कालवड झाली. तर मला गावातले पोरं म्हणले, ही कालवड नाही ठेवायची, ती कालवड नाही ठेवायची. म्हणजे माहितच नाही काय कुठल्या ब्रीडची कालवड आहे, ती दूध किती देणार आहे, बरं तिची आई कुठल्या ब्रीडची आहे, काय माहित नव्हतं आपल्याला. फक्त आपल्याला काय व्यवसाय हा मोठा करायचा एवढंच डोक्यात टार्गेट. त्यामुळे मी काय केलं, 4ही कालवड ठेवली. मग जो येईल तो का म्हणायचा, ही कमी टाक्यातले, ही तुला 5-6 लिटर दूध दिली काय ठेवू नको. मी म्हणलं आता झाल्यात नशिबानं, कुणाला 4 होत नाहीत, आपल्या पहिल्या सुरुवातीला 4 कालवडी झाल्या, ठेवूया म्हणून मी ठेवल्या. तर आता हो का, 4ही पण वळीनच उभ्या आहेत, त्या 4 आहेत कालवडी. आता ही एक सुद्धा गाई 30 लिटरच्या आतली नाही. आता दुसऱ्या व्यताच्या आता वेलेल्या गायी आहेत. ही सगळ्यात बघा पहिली कालवड माझी, सगळ्यात सुरुवातीला वेलेली त्या मोठ्या गायची कालवड. त्यानंतर ही 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. कुठलेच एकीने सुद्धा मला गांडावलं नाही आणि 4हीत पण फसलो नाही. मग या अनुभवातून तुम्ही काय सांगाल, की आपण ऐकतो की याची टक्केवारी कमी आहे, ही चांगली आहे, मग त्याबद्दल तुमचा अनुभव काय सांगाल तुम्ही? टक्केवारीच म्हणलं तर कसं आहे, आता मी तर हे डोळे बंद करूनच ठेवला विश्वास यांच्यावर. ते काय अजून मला माहित नाही कुठल्या ब्रीडच्या गायी आहेत, म्हणजे आपण ठेवले. पण आता हे जे कालवड आहे बघा, ते माग कालवड आहे 11 महिन्यांची, मला वाटते कालवड आहे. हो 11 महिन्यांची कालवड आता लावली तिला, म्हणजे सिमेस भरलंय तिला आता ज्युपिटर दिलंय सिमेस, आणि ती आलापची कालवड आहे. तर ती 11व्या महिन्यात आता गाप गेली. ती कमीत कमी पहिला रोल 30 लिटरच्या खाली दूध देणार नाही. आता जेव्हा तिला कालवड होईल दुसरी ज्युपिटर झाली, तर त्या ज्युपिटरवर आपण दुसरं सिमेस भरून 100% 15 म्हणजे 30 लिटरच्या गायीला 32-33 नेऊ शकतो, 33ला 36 करू शकतो. पण हे कावा त्यातला अनुभव आल्यानंतर किंवा माहिती आहे आपल्याला की ह्या गायीला बाबा हे सिमेस भरलंय आपण, तरच ते करू शकतो. नाही तर तुम्ही असं बाहेरून गाय आणली, कालवड झाली, दिसते चांगली, दिसायला देखणे, तर काय नाही. आता माझ्याकडे एक आता मध्ये गाय होती पांढरी, असं घोडा कसा असतो तशी दिसायची, एकदम जबरदस्त, की त्या गायीला बघितल्यावर लोक म्हणणार 1-1.5 लाख रुपये देतो घेऊन जातो. त्या गायीनं अख्खा 4 लिटरच्या वर दूध दिलं नाही. मला वाटतं पूर्ण 1-1.5 वर्ष मी तिला अशी सांभाळली 4 लिटरवरती. तिचं दूध काढायचं आणि तूच खा, म्हणजे असं ह्या पद्धतीने. अशा पण गायी. आता अजून एक गाय बघा तिथं मागं बसलेली, सगळ्यात लहान गाय, सगळ्यात कमी खाते, रिलॅक्स असते एकदम, आणि जवळजवळ यांच्या बराबरीचं दूध देते. म्हणजे खाणं कमी आणि दूध जास्त, म्हणजे जे बॉडी स्ट्रक्चर म्हणतो ना आपण गायीचं, ठेवण म्हणजे एखादा आता पहिलवान असतो आपण म्हणतोच की उंच पाहिजे, असा तब्येत पाहिजे, पायाने मोठा पाहिजे, म्हणजे जसं तसंच गायींचं पण आहे. त्या शरीर त्याचे जर ते हे असेल तरच ती दूध देऊ शकते ना. तुम्ही मोठी फक्त दिसते म्हणून ती नाही, मोठी गाय 4 पण लिटर दूध दिलं आणि 40 पण दिलं, असा विषय. मग मला सांगा की आपल्याला वाटतं की आपल्या गोट्यात दूध देणारी गाय असावी, पण मला सांगा एक वेगळा प्रश्न, की या सगळ्या गायीमध्ये तुमची खास गाय कोणती आहे? तिच्याबद्दल तुम्हाला कोणता अनुभव आला
ज्याच्यामुळे तुम्हाला ते आवडते गाय? हीच ती पहिली कालवड जी आहे ती म्हणजे ही वाली, म्हणजे आता देशी मी आता आणली 6-7 महिने झालं, पण ही जी पहिली माझी कालवड आहे, तुम्ही कुठेही जाऊन बसला तरी ती येऊन जवळ बसते. आणि तिनं आजपर्यंत 4 वर्षात एकदाही त्रास नाही तिचा, की तिनं दूध दिलं नाही, खाल्लं नाही, किंवा कुठल्या गाईला तिनं मारलंय. म्हणजे हीच आहे. तर मला सांगा की आता मग तुमचं हे पूर्ण शेड आहे, जे सुरुवातीचं तुमचं भांडवल होतं ते किती भांडवल तुम्हाला लागलं आणि त्याचं नियोजन तुम्ही कशा प्रकारे केलेलं? सुरुवातीला आता माझे 3.5 लाख रुपये गेले गायींना, 4 गायींना सुरुवातीला. म्हणजे माहितीच नव्हतं. खरं मी फिरून घ्यायला पाहिजे होते शेतकऱ्यांकडे गायी, पण सुरुवात पहिली व्यापाराकडे गेल्यावर कसं ते धुतलेल्या वगैरे गायी असतात, दिसलं की आपल्याला हुरूप चढते, आवडते. म्हणजे हे लगेच, म्हणजे एक साधं आपण शेतकऱ्याकडून लोक ज्वारी घेणार नाही चांगल्या किमतीत, पण तीच जर व्यापाऱ्याकडे गेली, वरून लाईट मारलेली असते, मस्त नवीन पोतं ठेवलेलं असते, ती बघितली की काय करतात लगेच, म्हणजे अट्रॅक्टिव्ह वाटते ना, की बाबा एक नंबर दिसते. पण तीच ज्वारी त्याच्यापेक्षा क्वालिटी शेतकऱ्याकडे असते व्हाईट मध्ये, ती नेत नाहीत. तसंच माझं जरा झालं. सुरुवातीला फिरून मी जी गाई घ्यायला पाहिजे होत्या ते मी डायरेक्ट व्यापाऱ्याकडे गेलो, पण म्हणजे त्यांनी पण आपल्याला काय फसवलं नाही. वडिलांचे मित्र असल्यामुळे त्यांनी पण आपल्याला व्यवस्थितच गाय दिल्या, फक्त थोड्या महाग लागल्या सुरुवातीला. त्यानंतर मी गायच घेतली ना, जवळजवळ पहिल्या 4 गाय घेतल्या, त्याच्यावरच ह्या मला वाटतं आता 15-16 गाय झाल्या ती त्याच्यावरच. त्यातल्या पण आता मी आता मध्ये 2 कालवडी विकले. आता मला सांगा की हे शेडचं बांधकाम तुम्ही केले, मुक्त गोट्याचं नियोजन केलंय, त्या मुक्त गोट्याचं नियोजनाबद्दल काय सांगाल? एकूण मिळून खर्च किती आला, किती लांबी रुंदी ठेवण्यात आली, रचना कशी आहे? काय झालं, सुरुवातीला आता 4 गाय होत्या त्यामुळे त्या गोट्यात ऍडजस्ट होत होतं माझं. नंतर ते 4 कालवडी हे झाल्या, म्हणून मी त्या मागच्या बाजूला अजून एक तुम्हाला दाखवतो गोटा, तिथे नियोजन केलं ह्या 4 साठी. पण ह्या 4 झाल्या, ह्यांना परत झाले 3 आणि त्यांना परत 4 झाले. दुसऱ्या वर्षी पण 4च झाल्या कालवडी. पण मग मी त्यातली काय केलं, मला माहित होतं त्या कुठल्या गायला कुठलं सिमेस भरलं, त्यातली मग त्या 4 मधली एक आणि ह्यांच्या मधल्या 3च्या 3 सिमेस चांगले भरलेले, ते मी कालवडी ठेवल्या सगळ्याच. पण अडचण अशी झाली, दूध कुणाचं काढायचं, बांधायचं कुणाला, खायला कुणाला टाकायचं, म्हणजे सगळं असं विचित्र व्हायला लागलं. ते एकतर कसं आहे, हा व्यवसाय कसा आहे, तुम्ही म्हणजे जेवढी तुम्ही स्वच्छता ठेवाल तेवढं तुम्हाला डॉक्टर कमी लागतील, किंवा जेवढी गाय तुमची निरोगी राहील की नाही तेवढं तुम्हाला जास्त पैसा मिळत जाईल ह्या व्यवसायात. तुम्ही जर ते नाही काय होत तिला, काय नाही फरक पडत, म्हणजे साधा हिशेब आपण असं एखादं पाणी टाकलं बस म्हणलं बसतो का आपण, नाही बसतो. तसंच गायचं पण आहे, तुम्ही जेवढी तिची निगा राखाल तेवढं तुम्हाला ते उत्पन्न 100% काढून देणार. तर मग युट्यूबवर बघत राहायचो आपलं मुक्त गोठा. मी काय कुठं बघायला गेलो नाही, मी म्हणलं आपल्या पद्धतीने आपण करूया. आपलं सुरुवात मग केली. एक मित्र आहे सापचा, वेल्डिंग वगैरे करतो, तो म्हणला देतो मी हिशोबाने. मग आम्ही हे सगळं सेकंड साहित्य आणलं सातारामधून. तर आधी आमचं चाललेलं लोखंडी आहे, हे नंतर मी 3 फुल फक्त मारलेत, नाही तर जवळजवळ सगळं गेलो नाही. त्या शेडला वगैरे सगळं हे नंतर केलेलं आहे मी शेडी. पण हे जे कडच दिसते तुम्हाला सगळे पोल बिल गेलो नाही, तर का तर ते कमीत कमी एक 20-30 वर्ष त्याला गंज लागत नाही गेलोनला, खराब होऊ नये म्हणून आम्ही मग तिथून सेकंड मटेरियल घेतलं. बरं एकदम एवढा 4 आणि 5 लाख रुपये खर्च करून तेवढं उत्पन्न नव्हतं तेव्हा, म्हणलं गरज पण नाही म्हणून सेकंड मटेरियल घेतलं. पत्रे फक्त आम्ही वगैरे नवीन आणले, अशी आपली 40-45 फूट हे आणि रुंदी, आणि लांबी आपली 110 फूट आहे त्याकडे पासून. मग ते कोण म्हणायचं सिमेंटच्या पाईप आणा, कोण म्हणायचं ते कुंड्या आणा, पण मला आपलं हे सिमेंटच्या पाईप जे आहेत ते जरा बरे वाटले म्हणून मी ते सिमेंटच्या पाईप आणले, आणि पाण्याला पण सिमेंटचीच पाईप केली. का तर ते म्हणजे पाणी थंड राहावं, गायींना व्यवस्थित मिळावं म्हणून. सरासरी माझा तेव्हा एक 2.5-3 लाख रुपये मला खर्च आलाय शेडचा. आणि मी म्हणजे काय केलं, असं काय लगेच केलं नाही, वर्षभर मी मटेरियलच आणत होतो असं थोडं की बाबा आता आपल्याकडे पैसे आलेत, पत्रा घेऊन या, हे घेऊन या, सगळं साहित्य गोळा केलं व्यवस्थित, आणि मग सुरुवात केली. या एवढ्या जागेत एकूण मिळून गायी किती बसू शकतात? सरासरी आता इथे 30-35 गायी तर आरामात बसू शकतात, काय अडचण नाही. 30-35 गायी सहज बसू शकतात. गव्हाणीचं बांधकाम कसं केलेलं आहे? बांधकाम म्हणजे सिमेंटच्या पाईप आहेत आणि त्याला खालून लोखंडी स्टँड बनवलेले आहेत सगळे. ते सिमेंटचे स्टँड मिळतात. काय होत आहे, गाई जेव्हा खाते ना तेव्हा ते पोटाला किंवा पुढच्या पायाला ते जोरात लागते, ते असं हे होतंय, रक्त निघतंय.
ते जे लोखंडी स्टँड आपण असे बनवलेले आहेत की ते खाताना लागू नये, ते लिमिटेडच आहे, पाईप बरोबर असतात घासू. तसं हे काय होतंय, बाहेर येतंय ते जास्त. मग ते जेवढी जास्त गायची काळजी घेता येईल तेवढी आपण इथे घेतलेली आहे. म्हणजे बाहेर पटांगण त्यांना बसायला, पावसाला तर लगेच आत यावं, चिखल जास्त होऊन देणे नाही असं. आणि असं झाडं लावलेत की उन्हाळ्यात जरा झाडं मोठी झाली की ही बसू शकतात. नंतर फोगर लावलेले आहे तिथं वरती, उन्हाळ्याचे ते फोगर वगैरे चालू असतात टेम्परेचरसाठी. मग गायींची जेव्हा संख्या वाढली त्यावेळेस असं कधी वाटलं का की आता आपण एवढं सगळं हँडल कसं करायचं, असं कधी वाटलेलं का? वाटलं की सुरुवातीला आता कामगार मिळायच्या आधी, कारण की तुम्ही म्हटलं की 4 गायी होत्या आणि 4 पण कालवड झाली. हो, 8 राहील. तो अनुभव कसा होता तुमचा? तेच पहिल्या 2 होते तेव्हा बरं वाटायचं, आपलं थोडक्यात आलं, पडदेशी झालं. परत 4 झाल्या तर अर्धा पाऊण तास उशीर व्हायला लागला. म्हणलं ठीक आहे, नाही काय अडचण एवढी, करायचो तसंच. परत त्या 4च्या 4 झाल्या आणि त्या एकत्रच सगळ्या गाभण राहिल्या, 4 आणि एकत्रच तारीख होती, एका महिन्यात 4 होत्या एकत्र. मग आलं टेन्शन, म्हणलं आता पहिल्या 4 आहेत आणि या 4 एकदम संघ 8 आणि बाकीचं शेतीचं पण. म्हणलं आता कसं होतंय म्हणून म्हणलं बघू, आता केलंय आपण, एवढं करतोय तर करूया. मग त्या 4 पण वेल्या आणि ह्या 4 पण त्या 2 महिन्यात 8 गायी मला वाटतं जवळजवळ. तेव्हा म्हणजे आता आपण एक रुटीन ठेवतोय की ही गाय झाली की थांबूया, जरा दुसरी भरूया, एका महिन्याला 1 गाय आली पाहिजे रेपिटेशन मध्ये, असं करतोय. पण तेव्हा काय केलंय, आलेत तर भरून टाकू, ते त्रास झाला त्यावेळेस. एकदम 7-8 गायी दूध काढायचं सवय नव्हती एवढी. म्हटलं आता काय करू, अजून एक 4-5 गायी वाढून कामगाराचा विचार करू. पण मग बघितलं कामगार मिळाला असा की आता 2-2.5 वर्ष आलं तोच आहे, म्हणजे अडचण नाही अशी. आता टोटल किती गायी आहेत आपल्या गोट्यामध्ये? आता मोठे 11 गायी आहेत आणि लहान 6 कालवड आहेत. त्याचं दररोजचं चाऱ्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे असतं? चारा आता आपण हत्ती घास, मका, गवत, परत गव्हाचं बुसकड आहे आपल्याकडे, ऊसाची कांडी आणि बारली आणि आपली वाळकी वैरण आहे. म्हणजे असं एक काय नाही, सगळं मिक्स असते. एकूण किती जागेत चाऱ्याचं नियोजन आहे पूर्ण? सगळं मिळून तसाच असं जागा तुम्हाला. पण हत्ती घासात आमचा 1-1.5 एकर हत्ती घास आहे, 1 एकरवर धरा हत्ती घास. आणि मकच रोटेशन असते, आम्ही आपलं 10 गुंठ लावली ते संपाय, म्हणजे ते उगवस तर दुसरी 10 गुंठ लावतो. ती वाज मोठी झाली तिसरी लावायची. म्हणजे त्या म्हणजे सरासरी 2-2.5 एकर आम्ही रान गुतावलेलं सगळ्याला. मग तुम्ही असं का विचार केला नाही की आपण एवढं रान गुतवण्यापेक्षा आणि आपण विकतच्या चाऱ्यावर नियोजन करूया, असं का वाटलं नाही? आणि विकतच्या चाऱ्यावर परवडतं का व्यवसाय तुमच्या? विकतच्या चाऱ्यावर परवडायला अडचण नाही, पण गाई पण त्या क्वालिटीच्या पाहिजे. तुमची गाय जर 7-8 लिटर दूध देते, तुम्ही बाहेरून चारा आणता, परवडू शकत नाही. म्हणजे आता विकतचा चारा लोकांना परवडतो का? गाय 30 लिटर दूध देते, म्हणजे आता असं काही मोठी गाय म्हणून काही लई ती खात नाही असं काही नाही. समजा 16 किलो खाते त्या जागी 18 किलो फक्त खाईल, 1-2 किलो जास्त खाईल. फक्त जरा पेंड वगैरे जास्त एक्स्ट्रा लागते म्हणजे गाईला. म्हणजे जिथं तुमची गाय 8 लिटर दूध देणार आहे त्या जागी जर 13 लिटर दूध दिलं गाईला, तर वर्षात 3 लिटरचं तुम्ही चाऱ्यावर खर्च करू शकता. पण त्याच गायीने जर 8 लिटर दूध दिलं, त्यातले तुम्हाला ठेवणार किती, म्हणजे पेंडीला किती घालणार आणि मेंटेनन्सला किती ठेवणार. म्हणून विकतचा चारा कधी परवडतो, तर गायी पण त्या क्वालिटीच्या पाहिजे. मग चारा एकूण वेळा किती टाकला जातो दिवसात? किती वेळा टाकला जातो? 2दाच, सकाळी 5 वाजता एकदा, संध्याकाळी 4 वाजता एकदा. चाऱ्याचं तुम्ही सांगत आहात, पण चारा गाईला किती टाकला पाहिजे, किती माप असावं चाऱ्याचं दररोज, अंदाजे किती त्यांना पाहिजे? सरासरी 15-16 किलो खातात. म्हणजे आता कसं आहे, बॉडी स्ट्रक्चर असेल तसं गायचं. एखादी गाय 12 किलो पण खाते, एखादी 14 किलो पण खाते, एखादी 16 किलो पण खाते. म्हणजे आपण म्हणतो ना, आता एखादा म्हणजे लोकांचंच घ्या की आता तुम्ही एखादा 4 भाकरी खाल्ला तरी त्याची तब्येत कधीच मोठी होऊ शकत नाही, तो तेवढाच राहणार. आणि एखाद्याने 1 भाकरी खाल्ली तरी तो असा मस्त पैलवान दिसतो. तसंच जवळजवळ जनावर काय काय थोडं खाल्लं तरी तयार राहतात जनावर, आणि काय काय जास्त खाऊन पण तयार होत नाही. म्हणजे असं हे जसं, म्हणजे मी असं लय विचार करत नाही किती खात्यात, किंवा माप पण कधी आतापर्यंत काढलं नाही. जास्त टाकायचं, वाटतंय आपल्याला शिल्लक राहते, उद्यापासून 1-2 टप कमी करायची, वाटतंय कमी पडतंय जास्त वाढवायचे. असं मी कधी म्हणजे त्यांना मापून किंवा ते युट्यूबवर बघून लोक नाही का 16 किलोच पाहिजे तसं कधी केलं नाही. जेवढं खायचं तेवढं खावते. आपण बघितलं की इतर सीझन मध्ये चाराचं व्यवस्थापन तर आपलं घरचं चाराचं आहेच,
पण इतर सीझन मध्ये आपल्याला बाहेरनं चारा आणायचं होत नाही, म्हणजे वावरातनं वगैरे पावसाळ्याच्या सीझन मध्ये. तर त्या पावसाच्या सीझन मध्ये तुम्ही कसं नियोजन करून ठेवता? ठीक आहे, या गोट्याच्या शेजारीच त्यासाठी सगळं लावलेलं आहे. लय आम्ही असं उन्हाळ्याचं वगैरे मग आणतो इकडून तिकडून थोडं, कुठं मका मिळाली नॉर्मली. कांड्या तर मी वर्षभर जवळजवळ चालू असतात, त्यामुळं 50% जवळजवळ चारा मला कमी लागतो कांड्या असल्यामुळे. आणि गायीना कॅल्शियम कंटिन्यू राहतं, दूध चांगलं देतात कांडीमुळं, आणि गोड असल्यामुळं रस खाता खाता काय होतं, रस लाळ गळते त्या कुटीवरती, त्यामुळे राहिलेली कुटी सुद्धा शिल्लक गोड म्हणून आवडीनं खाते. त्यामुळे गायी पण तयार राहतात. आणि म्हणजे पावसाळ्याचं म्हणाल तर मी काय केलंय, गोट्याच्या खालच्या बाजूला सगळा हत्ती घास आहे, आणि पावसाळ्यात हिथंच मका असते, मी कुठं मका करत नाही अजिबात दुसरीकडे. पावसाळा संपल्यानंतर दुसरीकडे मका, की जिथं बाबा ट्रॅक्टर जाऊ शकतो, म्हणजे असं रेग्युलर आपलं जाऊ शकतो, अडचण नाही अशी काय. आणि इथं काय पावसाळ्याचं आपली जमीन एवढी खतरनाक आहे, तर परवा दिवशीच पाऊस पडून गेला, आता आपण इथं उभा आहे, काय तुम्हाला वाटतंय का पाऊस पडला असेल इथं म्हणून? आणि त्यामुळे मग त्या गोट्यात सुद्धा घाण होत नाही किंवा चिखल का होत नाही, तर हा जवळजवळ एक अर्धा फूट पण ह्याला माती नाही, जवळजवळ खाली हा खडकच आहे पूर्ण. कारण की काही गोट्यामध्ये आपण बघायला गेलो, मुक्त गोट्यामध्ये तर चिखल असतो. हा असतो, बरोबर, म्हणजे शेण वगैरे दिसतं. हा, इथं तुम्ही चालू पावसात, आता मुक्त गोटा बांधलेला 2-2.5 वर्ष झाली, एकदा ही गाय मी आत बांधली नाही, एवढं पाऊस वारू काय पण कधीच माझ्या गोट्यात चिखल झाला नाही आता पण. म्हणजे तुम्ही आता नाही कधी आला तर राऊंड मारा ना, डायरेक्ट आला बघितलं तरी होणार नाही, म्हणजे होत. आणि आम्ही जास्त दिवस ते 6-6 महिने काढायचे नाही, वर्ष काढायचे नाही, मुक्त गोटा आहे म्हणून आम्ही म्हणजे जवळजवळ ते टाळतो. आपलं महिन्यातनं 6 महिन्यातनं किंवा कधी कधी 15 दिवसांनी वाटलं ना चिखल व्हायला सुरुवात झाली, काय त्याला असं टाइमपास करण्यापेक्षा इथं टाइमपास करायचं, काहीतरी करत राहायचं. आणि आमचा कामगार असला खतरनाक आहे की आपलं रोज काय ना काहीतरी त्याला चालू असते, आपलं थोडं थोडं टाकत राहतो शेण. कामगार एकच ठेवण्यात आला, एकच. आपण काय करायचं? कामगारा व्यतिरिक्त तुम्ही काय काय करता गोट्यामध्ये? म्हणजे आता दूध काढायचं म्हणलं तर त्याच्यापेक्षा जास्त दूध मी रोज काढतो, आणि सगळे काम होतं मी घरी जातच नाही. तो उठतो त्याच टायमिंगला मी पण रानात पोहोचतो. संध्याकाळी म्हणजे काय, सकाळी 5 ला आमचं काम चालू होतं, आणि संध्याकाळी 4:30च्या आसपास. सकाळी 5 ला मी इथे असतो, संध्याकाळी 4:30 ला इथं असतो. आणि जाताना पण जेव्हा कडी लावायच्या तेव्हाच मी जातो, तो पण मोकळा होतो. म्हणजे असं काय नाही की तो उठला पाहिजे, म्हणजे तो उठणार सगळं करणार आणि मी येऊन नुसतं हे करणार, तसं नाही. त्याने मका आणली की मी हत्ती घास आणायला जायचा, त्याने कुठे घेतली की मी गोटा धुवून घ्यायचा. पण काही वेळेस आपल्याला पण स्वतः आपला गोटा आहे त्याच्यावर लक्ष ठेवायला लागतं आपल्याला. हो, बरं, नाही पाहिजे तरच व्यवसाय टिकू शकतो. म्हणजे एक पोराने तर विचार केला पाहिजे, जे कामगार ठेवतात ते कामगार गेल्यानंतर जेव्हा गावाला जातो कामगार 10-15 दिवस, तेव्हा तुम्ही करता 100% दुधात वाढ होते. कुणाच पण असू दे, आता जे करतात लोक त्यांना अनुभव असेल 100% होतो. का तर काय होतं, आपल्यावर कामगार असले की आपण जरा दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतो, की बाबा टाकल तो हाय की करूया, हाय ह्याच्यावर जायचे त्याच्यावर जायचे. ते ह्या व्यवसायात नाही करून चालणार तुम्हाला. जर तुम्हाला व्यवसाय टिकवून धरायचा असेल, 4 पैसे ठेवायचे असतील, काहीतरी कुणाला करून दाखवायचं असेल की बाबा दूध व्यवसाय करून पण नोकरीपेक्षा जास्त पैशात कमवू शकतो, तर त्याच्या बरोबरीने तुम्हाला इथं काम करावं लागेल. सुरुवातीला आपण बघतो की तरुण वर्ग हीच चुकी करतो, की त्याच्या डोक्यात असा विचार येतो की आपण कामगार ठेवायचा, आपण निवांत राहायचं. त्याबद्दल तो निवांतच होतो 4-5 वर्षात पूर्ण, गायी विकलेल्या असतात, सगळं जाम झालं. तुम्ही जेव्हा पूर्ण तुम्हाला लोड खेचायचं बंद होईल तेव्हा कामगार ठेवा. तुम्ही असं नियोजन नवीन करू नका की मला काहीच माहित नाही, एकदम 10 गायी आणल्या आणि कामगार ठेवला, त्याच्या जीवावर सोडलं, तो करणार मस्त, म्हणजे तो दमदाटीच करतो परत कामगार, की मला गावाला जायचे, असं नाही जमत, उचल द्या 50,000 रुपये. मालकाला जर पूर्ण सगळं माहित असेल टोटल, बाबा हे असं नाही तर असंच कर, असं झाल्यावर असं होणार, सगळं माहित असेल, निघालो तर बाबा जा चल मी बघतो, आपल्याला हँडल एवढी तयारी पाहिजे. आता आमचा जो कामगार आहे कधी कधी महिना गावाला जातो, म्हणजे शेवट जाणारच की आपण जरी नोकरीवरून गावाला तरी आपल्याला बाबा सोमवारी असू द्या, आजच्या दिवस उद्या जाऊया, प्रत्येकाला वाटतं. तो गावाला गेला तरी 15-20 दिवस तेव्हा एकटाच असतो मी. मला असं काही नवीन वाटत नाही की मला लय काम होतंय, टेन्शन येत नाही की आता कसं करायचं, कारण मी 100% त्याच्यापेक्षा रोज दूध जास्त मी काढतो. ते तुम्ही त्या तोंडू नका, त्याला विचारा. म्हणजे त्याच्या बराबरीच काम करतो. कधीच असं नाही की त्याला एकट्याला काहीतरी लावलंय आणि मी निवांत कुठेतरी फिरत बसतोय. सकाळी मी 8 पर्यंत त्याला पण क्लिअर सांगितलंय, 8 पर्यंत सगळंच काम उरकतो आम्ही गोठ्याचं, काहीच ठेवत नाही 8 नंतर. त्याने पण निवांत व्हायचं आणि मी पण निवांत व्हायचं. मग आपल्या शेतीचं आम्ही नंतर बघतो, टाइमपास इकडे तिकडे काय चाललंय. तर मला सांगा की दूध काढण्यासाठी तुम्ही मशीनचा वापर करता? हो, मशीन.
मशीनचा वापर करता. कशा प्रकारे आपल्याला त्याचा फायदा मिळतो, वापर केला पाहिजे का त्याचा? मशीनचा वापर 100% केला पाहिजे. काय होतं, तुमच्या हाताची नखं लागतात, जंतू म्हणा काय, म्हणजे तुम्ही दूध नीट काढत नाही व्यवस्थित. कसं होतं, कोण व्यवस्थित दाबतं, म्हणजे आता लोक म्हणतात ना ते UP बिहारची बही ठेवली की 1 नंबर दूध निघतं. तर का निघतं, तर ते आपल्याला का निघू शकत नाही हाताने, नाही निघत नाही, कोणी किती प्रयत्न केला तरी निघत नाही. त्यासाठी म्हणजे मशीन काय आहे, तिला काय म्हणजे ते मेकॅनिकल पार्ट आहे का, ती तुम्ही हात लावू नका, ते तिच्या पद्धतीने काढणार. आणि ते आत रबर असल्यामुळे गायच्या कासेला किंवा सडाला त्रास होत नाही. तसं आपल्या हाताने काय होतं, कोण जोरात दाबतो, कोण अंगठ्याने दाबतो, कोण वडणार, म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगळी. त्यामुळे ते जनावर हलतात हाताने दूध काढताना. तसं आपली मिल्किंग मशीन असेल तर आतल्या बाजून रबर असतो किंवा प्रेशर सेट केलेलं असतं गायीला त्रास होऊ नये म्हणून. तेवढ्याच प्रेशरनी आणि 15-20 मिनिटं धार जर आपण काढत बसलो तर गाय कुठेतरी पाण्यात चोरते. जेवढं दूध तिला खाली सोडायचं तेवढं समजा ती 7 मिनिटातच सोडणार. आणि तुम्ही जर 15 मिनिटात बसला असंच करत तर ते निघू शकत. तर त्या मशीन आपल्याला ते 3-4 मिनिटातच निघतंय. उलटीवरून टाइम होतोय 3 मिनिटं एक्स्ट्रा, तर हरकत नाही. म्हणजे मशीन वापरलीच पाहिजे. तर मशीन वापरायचं एवढंच की तुम्ही मेंटेनन्स महिन्याच्या महिन्याला म्हणजे मशीनला लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर कुठेतरी एअर लिकेज आहे, एक वडतं एक वडत नाही, मग ते जास्त त्रासदायक हातापेक्षा मशीनचं होतं. आता एवढ्या टोटल गायांसाठी किती बकेटची मशीन ठेवण्यात आली? डबल बकेटची मशीन आहे, पण सध्या सिंगलच वापरतो आम्ही. म्हणजे गरज नाही पडत आम्हाला असं काय. आता रेग्युलर म्हणजे आता दुधावले आता तर 6 गायी आहेत माझ्या, आता 4 वेळाला झालेत, एका मागे एक. 10 झाल्या की ह्या वर्षी आहे डोक्यात की डबल बकेट अजून एक आणायचं आणि इकडे मिल्किंग पार्लर असं बनवायचं साईडला, की आपलं एकदम 6-7 गायींची एकत्र धार वगैरे निघावी असं आहे नियोजन. पण बघू जसे जसे गायी वाढेल तसे. चाऱ्याचं नियोजन मी ऐकलं आता, तर याच्या व्यतिरिक्त खुराकाचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे आणि खुराक काय काय असतो त्यांना? खुराक आता आपण काय करतो, गोळी पेंड वापरतो गायींना म्हणजे, आणि त्याच्यावर आपली बारली असते मिक्स, आणि भुशी पण असते. भुशी का तर गायींची तब्येत वगैरे टिकून राहावी, म्हणजे तंदुरुस्त राहावी, गाय जरा ताकद राहावी अंगात. कारण रोज आपण 10-15 लिटर दूध काढून घेतोय, तर तेवढी ताकद पण त्यांना मागून लागली, म्हणजे ताकद पण तेवढी मिळाली पाहिजे. त्यासाठी आम्ही गोळी पेंड आणि बारलीपूर कंटिन्यू आमची सकाळ संध्याकाळ पाऊण किलो भुशी असते. आणि मिनरल मिक्सचर, मीठ, सोडा, का तर कुणाला पोटाचा त्रास होऊ नये, म्हणजे रेग्युलर रुटीन मध्ये गायी राहाव्यात. म्हणजे मी सोडा वापरण्याचं कारण तर अपचन जर गायचं झालं तर गाय कुठेतरी फुगते, दुधाला कमी येतात. काय काय गायी लगेच म्हणजे मरून जातात गायी, जर पोटाचा त्रास जास्त प्रमाणात झाला नाही, पोटफुगी, तर ते जास्त आजार त्रास होतो गायींना. म्हणून ते सोडा वगैरे असलं, मिनरल मिक्सचर, मीठ वगैरे रेग्युलर, तर गायीला जवळजवळ आता म्हणजे 1.5-1 वर्षात तर अजून माझ्या गायीला सुरुवातीला होत होता वर्षात पहिल्यांदा सारखं ह्या गायीचं झालं की त्या गायीचं पोट फुगलं. जेव्हापासून म्हणजे जसं जसं ह्या व्यवसायात अक्कल म्हणजे प्रॅक्टिकली म्हणतो ना, म्हणजे आपण म्हणतो ना डिग्री डिप्लोमा केला आणि कंपनीत गेल्यावर आता कळते काय आहे ते यंत्रिंग काय उपयोगाच नव्हता. तसंच हा व्यवसाय, तुम्ही जसं पडाल, प्रामाणिकपणे कष्ट कराल, विदाउट पाण्याचं दूध घालाल, तेव्हा कुठेतरी तुमचा 100% फायदा होईल. आणि जसं जशा गोष्टी कळत जातात तसं म्हणजे अडचण येत नाही परत नंतर. खुराक किती टाइम ठेवण्यात येतं? खुराक 2 टाइम्स, ते पण आमचं TMR पद्धतच असते. म्हणजे डायरेक्ट आम्ही कुटीतच मिक्स करतो, असं काही वेगळं कुणाला काही टाकत नाही. म्हणजे कुटी ओतून घेतो दावणमध्ये सुरुवातीला, ज्या गायी दूध मिल्किंगला येणार आहेत त्या, आणि बाकी ज्यांची इथं ओततो, जे मोकळ्या गायी आहेत त्याच्यावर सगळं ओतून देतो. असं काही वेगळं कुणाला काही ठेवत नाही. गाभण गायींचं खुराकाचं व्यवस्थापन, चाऱ्याचं व्यवस्थापन कसं असतं? गाभण गायींचं कसं आहे, हिरवा चारा कमी आणि वाळका चारा जास्त असतो त्यांना. जेवढा वाळका चारा जास्तच प्रमाणात, आम्ही 70% 80% म्हणलं तरी वाळका चारा, गव्हाचं बुसकाड म्हणा, वैरण म्हणा, वाळका आपलं लिमिटेड देतो. म्हणजे वलं लिमिटेड देतो. वल्यानं काय होतं, तात्पुरतं गायी दिसतात भरीव, पण ते तुम्ही संध्याकाळी बघितले की पूर्ण असे झालेले असतात. वाळकीची वैरण आहे ना, त्याला कसं म्हणजे तयार राहतात गायी, आणि गायी तयार असली व्यवस्थित गाभण काळात तरच ते तुम्हाला पुढे फायदा आहे. कुठेतरी गाय खराब झाली मग ते गायी बसणार, सलाईन लावा, ते उठवून धरा, तो त्रास 4 वर्षात तर मला अजून एकदा सुद्धा कुठली गायीला उठवाय किंवा असलं त्रास झाला नाही. का तर ते गाभण काळात जर तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं, जिथल्या तिथं गोळी पेंड म्हणा, गाभण काळातली भुशी वगैरे वेळच्या वेळी सगळं जर दिलं तर मला नाही वाटत की गाभणाची अडचण काय येते गाभण काळात. मग त्यांना हिरवा चारा कधीपासून सुरुवात करतो? वेळेच्या नंतर 7व्या-8व्या दिवशीपासून. म्हणजे नॉर्मल काय होतं, एकतर पोरांचं काय होतंय, म्हणजे सगळ्यांचंच, मी पण सुरुवातीला तसंच करतो. गाय वेली की आपल्याला असं वाटतं 4थ्या-5व्या दिवशी तिनं लय दूध दिलं पाहिजे, लगेच सगळं दूध आपल्याला मिळालं पाहिजे, पण तसं नाही.
म्हणजे तिनं 2 लिटर दूध देते 5-6 दिवस. तिचं पण स्ट्रेस मध्ये आहे, त्रास झालेला असतो बेल्यानंतर, अंगातलं रक्त गेलेलं असते, अशी कणकणी कशी म्हणतो आपण, एक विकनेस आल्यागत गाय असते. मग तिला ती आपण आणखीन जास्त त्रास देतो, जास्त गोळी पेंट टाकणार, जास्त बारी टाकणार, तिनं खाणार, दूध देणं अजून वीक होणार. मग कमीत कमी आपलं एक 15 दिवस तर गायीला तिच्या मनाने दूध देऊन द्यायचं. म्हणजे आपलं थोडीशी गोळी पेंट टाकली, भुशी बिशी तुम्ही टाका तिच्या तब्येतीसाठी, किंवा चारा काय टाकायची ते टाका, पण ज्याने दूध वाढाल असं काय करू नका. की 10 दिवस, कमीत कमी 10 दिवस तरी त्याला गायला रिलॅक्स राहू द्या. तिच्या जेव्हा नाका बिकाव पाणी दिसेल, टवटवीत गाय वाटेल, तेव्हापासून मग तुम्ही अर्धा किलोने पावशेरने वाढवत चाल. पण ते सुरुवातीला जर तुम्ही 3ऱ्या-4थ्या दिवशी म्हटलं 10 लिटर गायचं दूध निघायचं, तर ती देणार, ती 4, 5, 6व्या दिवशी देणार, आणि 7व्या, 8व्या दिवशी खायचीच बंद करणार. मग परत तिथं 3-4 हजार घालवायचे. त्यापेक्षा ते 3-4 हजार मिळालेच नाहीत म्हणायचं आपल्याला, आणि शांत राहायचं 10व्या, 11व्या दिवशीपासून तिथून सुरुवात करायची. मग ते रुटीन मध्ये पण गाय येते, गाभण राहायला पण त्रास देत नाही, कारण आजारी पडली की मग ते पुढचं सुरुवातच झाली सगळी. म्हणून ते गाय आजारी आहे कसं ओळखता तुम्ही? गाय कळतच घेतात, नाकावर जरा पाणी दिसत नाही, डोळे असे बारीक करून बसलेले राहतात, किंवा कुठतरी असं खायला जरी टाकलं तर इथंच उभं राहणार, येणार नाही तिकडे खायला, किंवा दावणीतलं खायला शिल्लक ठेवलंय, गोळी पेंट खाल्लेली नाही, म्हणजे कळतं खराब कुठेतरी दिसते गाय लगेच. म्हणजे समजा आपण दावणीत खायला टाकलं सकाळ सकाळी, तर ती गाय तिकडे फिरकतच नाही, इथंच कुठेतरी गप उभी राहणार, मग हाणून मारून तिला तिथं न्यायची. मग तेव्हा लक्षात येतं लगेच. मग हा गोठ्यामध्ये आपल्या आजार येऊ नये म्हणून त्याची व्यवस्था कशी करतात? आजार तर तुम्ही बघा, इथं तुम्हाला दिसतंय कुठं माशा, कुठली गाय शेपूट हलवते, म्हणजे तुम्ही बघा आता समोर दिसतंय. नाही आता म्हणजे जेव्हापासून सुरुवात केली तेव्हापासून तर गोचिड ताप हा विषय ना गोठ्यातला, जो की सर्वात खतरनाक आजार आहे, म्हणजे गोचिड ताप. गोचिडी हे बघायला नाही अजिबात. माशांचं नियोजन ते सुपरफाय म्हणून साबण येतो, म्हणजे सगळे वापरतात, 4-5 दिवसाला मी लावतो. त्यामुळे गोठ्यात इथं त्या गोठ्यात बघा, तिकडे बघा, कुठंच बघा, अजिबात माशी तुम्हाला दिसणार नाही. माशीने सगळ्यात जास्त रोगराई वाढते. कुठेतरी बसणार, समजा आता एखाद्या गायचं दूध गळलेलं आहे, ती बसणार आणि तीच जाऊन परत सडावरती बसणं झालं मास्टरायसिसला. म्हणजे कारण लागते मास्टरायसिस या गोष्टी, सगळ्यात घाण आजार असेल ह्या व्यवसायात तर मास्टरायसिस. त्याला जपलं तर तुम्ही ह्यात 100% सक्सेस झाला. आपल्या गोट्यामध्ये कोणते आजार आलेत आतापर्यंत? आजार अजून म्हणजे असं मोठा आजार अजून एकदा पण नाही की लय त्रास झालाय ना, असं काही नाही. नॉर्मली आपलं कुणाचं पोटदुखी झालं, कुणाचं भांडण करताना शिंग मोडलंय, असलंच, असं काही अजून म्हणजे लंपीन हे तसलं कधीच नाही. किती वर्षाचा अनुभव झाला तुम्हाला या पूर्ण क्षेत्रामध्ये? 4 वर्षांचा, 3.5-4 वर्षांचा. 4 वर्षाचा. मग 4 वर्षाच्या अनुभवामध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळालं पूर्ण या व्यवसायाबद्दल? शिकाय म्हणजे आता कसं आहे, यात प्रामाणिकपणा एवढा महत्वाचा आहे या व्यवसायात, की तुम्ही जर म्हणला म्हणजे एक टायमिंग ठरलेलं आहे, 5चं, संध्याकाळी 4चं, किंवा तुम्ही तुमच्या मनानं करा, सकाळी 7चं करा, संध्याकाळी 7चं करा, सकाळी 6ला उठा, संध्याकाळी 6चं करा. मधला जो गॅप आहे 12 तासांचा तो मेंटेन करायला पाहिजे, महत्वाचं आहे. आणि अनुभव तुम्ही म्हणाल तर म्हणजे बाहेरचं तुम्ही जग सोडून द्यायचं जवळजवळ, म्हणजे कामगार वगैरे ठेवेपर्यंत तुमचं सुरुवात चांगली होईपर्यंत. नाहीतर म्हणजे आता आपल्या म्हणजे नवीन पिढीला सवय काय असते, संध्याकाळी मस्त 4 वाजले, ऊन कमी झालं की लगेच 4-5 जण गोळा करायचे, फिरलं, संध्याकाळी टाइमपास केलाय, किंवा सकाळी निवांत 8 वाजेपर्यंत झोपलं. तर ह्या व्यवसायात तसं सकाळी तुम्ही 100% म्हणजे उठला तर पाहिजेच, 5ला उठा, 6ला उठा, झोप म्हणजे झोप कमी, आणि जेवढं ह्या व्यवसायात तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट कराल की नाही, तेवढं 100% तुम्हाला फायदा मिळून देणार. जेवढी गायची जास्त काळजी घ्याल तेवढं काय 100% दूध उत्पादन जास्त देते. म्हणजे तुम्ही आता मी रोजचं माझं लक्ष असतं की ह्या गायनं दूध आज कमीच का दिलं, माझ्यापेक्षा ते कामगार माझं जास्त लक्ष ठेवतो, की लगेच उचलताना कळतं घेतली की बाबा आज ही गाय 12 लिटर दूध देतो, हिचं आज 10 दिसते, कमी दिसते, काय दिलं नाही, तिनं कांडी खाल्ली नाही, वैरण नीट खाल्ली नाही, का पाणी नीट पिलं नाही, काय म्हणजे कुठं लागलंय का तिला, काय झालंय का, बाबा माझा याची लक्षण आहेत, असं म्हणजे असेच आता हे अनुभव आहेत सगळे. तर मला आता हे सांगा की दिवसाला आपल्या गोठ्यातून दूध किती निघतं? आता 140 लिटर दूध आहे. 140 लिटर. 6 गाई चालू आहेत आता, 4 वेळाला झाल्यात आणि 1 3 महिन्याची, म्हणजे अजून 5 गाई वेळाला आहेत एका मागे. ह्या वर्षी सरासरी आपलं टार्गेट आहे की 200 लिटरला वर जायचं आपल्याला ह्या वर्षी. म्हणजे
ह्या वर्षी तर टार्गेट 200 लिटर तरी कमीत कमी क्रॉस करायचे. 201 झालं तरी बस झालं, पण 200 लिटर तरी ह्या वर्षी करायचे. पहिल्या वर्षी ती 15 लिटरची किटली मला लय आनंद वाटायचा. 15 सकाळी 15 आणि संध्याकाळी 15 गेल्यानंतर परत वाटायला लागलं 15 म्हणजे काय दूध नाही. मग परत दुसऱ्या गाय आल्यानंतर मग ते 20 लिटरची आणि 15 लिटरची जायला लागली. मग परत वाटलं आपलं कॅन जावं, मग परत कॅन जायला लागलं. मग मागच्या वर्षी परत मी वाटतं 160-170 लिटर पर्यंत शेवट दूध घातलं. त्याच्यावर मग मी परत कुठली गाय कमी केली, कुठली दुधाची म्हणजे असं कालवट ठेवून एक्सचेंज केल्या. त्या वर्षी हाय टार्गेट की 200 लिटर सरासरी आपलं जावं. म्हणजे प्रॉब्लेम शेतकऱ्याचा काय होतो, हे जे व्यापारी लोक आहेत की नाही, एवढा दर पाडतात हे की तुम्ही कितीही काय चांगलं बनवा, तुम्ही बिना पाण्याचं दूध द्या. आता आपण रेग्युलर दूध देतोय कितीनं, आताही झालं म्हणून 34 रुपये दर, नाही तर 27 आणि 22-23 रुपये दर. म्हणजे बिस्लरीच्या पाण्याची बॉटल एवढा दुधाला दर, बरोबर ना. तोच दर सिटीत तुम्ही 1 लिटरची पिशवी घ्यायला गेले की 57 रुपये 62 रुपये, बरोबर ना. आपल्याकडून जाते किती ना 24 रुपये 27 रुपये 30 रुपये ना, तिथं जाऊन विकताय कितीला 60-62 रुपये. मी म्हणतो 57-60 रुपये धरा, म्हणजे आणि इकडे 30 धरा, मधला 30चा गॅप आहे. आता 1 लिटरला तर ह्यांना 30 रुपये खर्च येत नाही. ते काय असं हेलिकॉप्टर न्यायचे का की नेलं 30 रुपये त्याला खर्च आला. म्हणजे ह्या व्यवसायाचा सगळ्यात ड्रॉबॅक असला तर हाय. पुढे जर दूध जातंय 60 रुपयानं तर कमीत कमी शेतकऱ्याला 50 रुपये द्या की तुम्ही, काय अडचण नाही. 10 रुपये तुम्ही खावा की, पण शेतकऱ्याला 30 आणि 30 तुम्हाला न काय करता. बरं त्यातलं पण तुम्ही एसएनएफ सॉलिड नॉन फॅट सगळं मटेरियल काढून घेताय, फॅटचं सगळं काढून घेताय आणि नुसतं पाण्याचं देताय. फक्त काय तर ब्रँड, हा ब्रँड तो ब्रँड करून देताय सगळं, दूध 1 नंबर. आणि तेच जर एखादा इथला गावातला सिटीत गेला पोरगा विकाय तर 10व्या त्याला विचारणार की तू पाणी ओतून आलायस का. म्हणजे एखाद्याची चांगलं दूध घालायची पात्र असली की नाही, लोक ते पिशवीतला पॅकिंगचा माल लोकांना लय भारी वाटतो, का तर ते दिसायला भारी दिसतं ना, फ्रीज पुढे असतो मस्त असं लावलेलं असतं. पण ते तुम्हाला किटलीतलं दिसणार का, तर किटलीला खालून कुठेतरी घाण लागलेली असते, गोठ्यातनं किटली आलेली असते. पण ओरिजिनल काय तर ते किटले ते लोक अजून समजूनच घेणं झाले. आणि ज्यांना समजलंय ते आता 80-85 रुपये लिटर दूध घेतात. कारण आपण 4 वर्षात मला आठवतंय की आपण पाण्याचा टिपका कधी बकेट सुद्धा असं खंगळून ओतलं नाही. म्हणजे आता तुम्ही कधी भेटला डेअरीवाल्याला आमच्या गावातल्या पोरांतर विचारा, माझ्या पाण्यात 4 वर्षात रेकॉर्ड 1% पाणी कधी दाखवलं नाही. की जे एचएफ गायच्या कंटिन्यू 1-2% पाणी दाखवतो, कंटिन्यू 4 वर्षात 0 ते 0, अजिबात एकदा सुद्धा फरक नाही. आणि त्याच फळ कुठेतरी आपल्याला मिळालं एवढं नक्की. फॅट एसएनएफ बॉडीसाठी तुम्ही काय काय करता आणि ऍव्हरेज किती फॅट एसएनएफ तुम्हाला मिळतो? 3-7, 8-5 किंवा 8-6. 8 एसएनएफ तर माझा कधी पडतच नाही. 8-6च्या लयच लय फॅट कमी आले तर 3-4 पर्यंत येते, किंवा 4-0, म्हणजे 3-5 ते 4-0च्या मध्ये फॅट कंटिन्यू मध्ये चालते. फॅटसाठी आपलं मिनरल मिक्सचर वगैरे कंटिन्यू असते, सोडा वगैरे, म्हणजे पचन वगैरे झालं, गायीला पचलं व्यवस्थित, दूध तुम्ही टायमिंगला काढलं, गायीने पानवा व्यवस्थित सोडला तर 100% तुमची फॅट आणि हे लागते. नाही तर तुम्ही फक्त हत्तीघास तर हत्तीघास घालाल तसं होणार नाही. त्याला म्हणजे निम्म 50% वाळकी वैरण असली तर, म्हणजे 60% वाळकी वैरण पाहिजे तर 40%. आपल्या लोकांचं काय होते, गायी खात नाही म्हणून नुसतं वलं तर वल, मग ते पाण्याचं प्रमाण जास्त येतं, मग दूध जास्त बनतं, पण ते फॅट तेवढी बनत नाही. समजा आता 10 लिटरला 3-5, 8-5 समजा फॅट लागली तर समजा 30 रुपये दर आहे, 300 रुपये झाले. पण तिथं जर तुमचे 3-7, 8-6 फॅट लागली तर तुमचे लगेच 30-40 रुपये वाढते. हे लोकांच्या लक्षात नाही. लोक 1 लिटर वाढवाय बघतात पण फॅट आणि असेल वाढवाय बघत नाही. मग तुम्हाला नोकरीमध्ये तुम्ही म्हटलं की 45,000 रुपये पगार होता, मग आता महिन्याकाठी तुम्हाला उत्पन्न किती मिळतं या व्यवसायातून? उत्पन्न आता सध्या 6 गायी चालू आहेत, सरासरी म्हणजे आता 1,30,000च्या आसपास पेमेंट निघतं आपलं आता 6. आता म्हणजे मागच्या वेळेस 1.5 लाखापर्यंत घेतलंय पेमेंट. पण ह्या व्यवसायाचा विषय काय आहे, ह्यात 50% खर्च पण आहे. म्हणजे नाहीतर लोक परत ऐकून म्हणणार की एवढं पैसे, म्हणजे एवढं पैसे ह्या व्यवसायात असते तर लोकही, पण त्यात निम्मा खर्च पण आहे. आणि कंटिन्यू माझ्याकडे 3-4 कालवडी असतात, त्यामुळे मला असं त्यांच्यावर मी खर्च करतो जास्त कालवडीवरती. माझ्या म्हणजे डोक्यात काय की 15 लिटरच्या खालची गाय एकही गोट्यात ठेवायची नाही गाय, म्हणजे कमी आजाराची, जास्त एसएनएफ फॅटची आणि जास्त दूध देणारी गाय मला म्हणजे आपल्या स्वतःच्या गोट्यात तयार करायची, मला बाहेरनं कोणाची नको आहे. मग ब्रीडिंगवर तुम्ही काम करत आहात? हो, ब्रीडिंगवर करतो. आता मी जवळजवळ 3-4 गायींना मला वाटतं ABSचे आता
वर्ल्ड वाईडचं आपण कधी भरलं नाही, पण ह्या वर्षी भरणार आहे. आता एक मी मला वाटतं 3 वर्षांनी एक गाय खरेदी केली आता, म्हणजे ती पण एक गावातला माझा मित्र होता त्याची घेतली. मी आता एक गाय बघत होतो, का तर 2 कालवडी आता मी विकले सर्व, म्हणजे ही कारण काय झालेलं, गडी पण गावाला गेलेला आणि चिखल वगैरे जास्त व्हायला लागला पावसाळ्यामुळं, आणि आपलं ते नियोजन नव्हतं लगेच की म्हणलं ते माघाऱ्याला आणि ही आता मागून लगेच कालवड तयार होत होती, म्हणून म्हणलं 2 देऊ. तो पण आला, म्हणलं आता हे म्हणजे नियोजन बिघडाय नको म्हणून मी एक गाय इथली इथं गावातल्या गावात घेतली. पण 1-1.5 महिना मी कमीत कमी 60-62 गायी बघितल्या, आणि त्यातनं मग ती गाय घेतली. तवर घेतली ना, लोकांचं काय होतं आज गेलो की घेऊन यायची, तसं करू नका, म्हणजे सगळं बघा तिथं टोटल, तर ते तुम्ही फायद्यात याल. नाही तर गेलो लय बाहेर दिसते, तसं होत नाही ना. लहान कालवडी जे आहेत त्यांचं संपूर्ण संगोपन कशा प्रकारे केलं जातं आपल्या गोठ्यामध्ये? आता सुरुवातीला आम्ही वेल्यानंतर काय करतो, जवळजवळ 6 लिटर दूध असतं दिवसाचं. पहिल्या 10 दिवस म्हणजे कमीत कमी 2 महिने तर 6 लिटर दूध पाजतो प्रत्येक कालवडीला, आणि 6 महिने म्हणजे 2 महिन्यानंतर मग 2.5 लिटर, परत 15 दिवसांनी 2 लिटर, असं 3 महिन्यापर्यंत जवळ दूध पाजतो. आणि 10व्या दिवशीपासून काप स्टार्टर आम्ही चालू करतो, म्हणजे गोळी पेंट त्याची जे आहे की नाही चालू करतो. आणि एक 2.5 महिने तर अजिबात तिला चारा हा प्रकार तिला कळलंच नाही पाहिजे काय आहे. तिनं दूध आणि पेंट फक्त खायची, कारण तिचं तेवढी पोटाची वाढ झालेली नसते. आणि आपण काय त्या चारा कोंबून बसतो, ती पोट फुगणार, जंत होणार. ती कालवड जी तुमची 2.5-3 फूट होणार ती कुठेतरी 1.5 फुटावर थांबणार. मग ते असं अडचणी येत राहतात. तुम्हाला जर ती 10व्या महिन्यात आणि 11व्या महिन्यात युट्यूबवर बघून जर कालवडी भरायची असतील तर तिला प्रॉपर तुम्हाला 3 महिने दूध पाजायला लागणार, पेंट चारायला लागणार विदाऊट चारा. नाहीतर ते खाते असं कुठलं तरी गवत ओढते म्हणून तिला चारा चालू केला, तसं नाही. कमीत कमी 3 महिने तरी अजिबात जेवढं टाळता येईल तेवढं टाळायचं 2.5 महिन्यापर्यंत. मग तिला जंताचं वगैरे औषध ते कधी द्यायला येतं? सुरुवातीचं 10व्या दिवशी द्यायचं. दुसरा डोस म्हणजे कसं आहे, आता आपल्याला कळतेच की जनावर बघून कोणाचं पोट फुगलेलं असतंय, केस उभं राहायला लागले, स्ट्रक्चर म्हणजे तिचं बॉडी स्ट्रक्चर बघितली कळतच की कुठं बाबा म्हणजे वाढ होत नाही, चकाकी नाही. मग त्याच्यावर कळतं की जंत झाले, कुठेतरी प्रॉब्लेम झालाय. मग पहिलं एक 10 दिवसाला, दुसरा 1 महिन्यानं, 2 महिन्यानं, 3 महिन्यानं असे डोस आहेत. पहिले 1 वर्षाचे, जोपर्यंत गाभण राहत नाही. नंतर मग एकदा गाभण राहिल्यानंतर थोडं कमी कमी तुम्ही 6 महिन्याला जरी दिलं तरी अडचण नाही. म्हणजे सुरुवातीचं जे 10 महिन्यात ते जेवढी काळजी घ्याल तेवढं तुम्हाला पुढे गाय दूध देईल. संपूर्ण नियोजन बघितलं आपण तुमचं, तुम्ही सुंदररित्या सगळी माहिती सांगितली. या गोट्यामध्ये एक विशेष गोष्ट म्हणजे देशी गाय, तिच्याबद्दल काय सांगाल? देशी म्हणजे आता काय झालं, आमच्याकडे सुरुवातीपासून देशी गाय होती, बैल होते. ते ऍक्सिडेंट झाल्यापासून आम्ही विकलं सगळं, म्हणजे वडिलांना होत नव्हतं, ट्रॅक्टर वगैरे घेतलं. मी म्हणजे तर पहिल्यापासून आपल्याला आवड पण आहे ह्याची, देशीची भरपूर आवड आहे. काय झालं, ह्या व्यवसायात शिरल्यामुळं दुधाच्या प्रकारात त्याचा काही संबंधच येत नाही. पण वैसे एक दिवस असंच बघत होतो मोबाईलवर, बघता बघता वाटायचं की आपलं देशी गाय सगळी असे फोटोला ठेवतात. मला म्हणजे होती आवड पहिल्यापासून, म्हणून मी गावातच एक जण होते कालवड, ते म्हणून त्यांना म्हणलं देणार आहे का, तर ते म्हणले न्या काय अडचण नाही. म्हणून मी लहान एक 6-7 महिन्याची कालवड असताना आणलेली, आता ती 14 महिन्याची झाली. एक आपलं म्हणजे परंपरा म्हणतो ना आपली मराठी लोकांची किंवा आपल्या महाराष्ट्राची, की देशी गाय, आणि ती आल्यापासून मला माझ्या अडचणी पण भरपूर कमी झाल्या. म्हणजे काय सांगायचं म्हणून नाही, खरंच झाल्या. म्हणजे ते काय विशेष आहे पण आपलं. आणि सगळ्यांनी मला वाटतं ज्यांचा मुक्त गोठा आहे म्हणजे शक्य आहे की नाही, त्यांनी आपली परंपरा जपायसाठी तुम्ही जर 20-30 गायी पाळताय तर एखादी तरी देशी गाय ठेवायला हरकत नाही. तुमचं संपूर्ण गोठ्याचं नियोजन सुंदर आहे. आणि मला आता हे सांगा की यामध्ये तुम्हाला आता इथून पुढे कोणते कोणते बदल करायचे आणि तुमचं काय स्वप्न आहे या गोठ्यामध्ये? म्हणजे असं तर मी लगेच लय मोठं टार्गेट ठेवलेलं नाही, पण दरवर्षी मी एक टार्गेट बनवतो, बाबा आता माझं 150 लिटर दूध दिलं तर पुढच्या वर्षी 200 जावं, त्याच्या पुढच्या वर्षी मी लय नाही म्हणतो 50 वाढावं किंवा 30 वाढावं. काय होतं, जास्त अपेक्षा ठेवली कुठेतरी मोठा पसारा करून ठेवतो, ते त्याचा त्रास होतो. त्यापेक्षा जसं झेपल आपल्याला, बाबा आता होतंय 15 गायींचं, उद्या 20 झालं तरी होतंय व्यवस्थित. वाटलं की आपल्याला बाबा नाही होत 20 गायींचं, 15 ठीक आहे, तर आपण म्हणजे असं काय एकदम मेन टार्गेट की आपल्या 500 गायी व्हायत, 50 गायी पाहिजेत असं काय नाही. जेवढं म्हणजे आपण म्हणतो ना, जेवढं झेपल तेवढंच माणसानं करावं. ह्या व्यवसायात तसं आहे, झेपल तेवढंच करावं, बाकीच तुम्ही काय पण करा. बाकीच्या व्यवसायात म्हणजे
एकदम घ्या काय पण करता येईल. पण हा व्यवसाय असा आहे की तुम्हाला एकही दिवस सुट्टी नाही. म्हणजे कोणी असलं तरी, आता गव्हर्नमेंट लोकांना शनिवार सुट्टी आहे, कंपनीतल्या लोकांना संडेला असू, म्हणजे कधी पण एक सुट्टी आहे. तसं हा व्यवसाय सुट्टी हा विषयच नाही. एक टाइम पण नाही, सकाळी पण नाही किंवा संध्याकाळी पण नाही, दोन्ही टाइम यायचं नाही. हा, बाहेर जायचं नाही, विषय नाही. त्यामुळं ते लय पसार वाढवून आपलं आयुष्यच बाजूला कुठे राहतं. त्यापेक्षा आपल्याला जर होतंय, आपल्याला मित्र परिवाराला घराला बाहेर जायला वेळ मिळतोय, 4 पैसे आपल्याला राहत आहे, तर बळणं गरज नाही की काहीतरी डोक्यावर पसारा करून नवीन काहीतरी करण्याची. आपलं चाललंय ते व्यवस्थित चाललंय म्हणायचं. तेच लोक पोरं फसतात आत्ताची, तुझ्या 4 आहेत तर माझ्या 8 पाहिजे, मग 8 घ्यायच्या आणि पुढच्या वर्षी सगळ्याच विकायच्या. त्यापेक्षा त्याच्या 4 आहेत माझ्या 2 आहेत चांगले आहेत असं म्हणलं ना, छोटा असावा पण चांगला हा चांगला असावा. मग तेच ना, माझं वर्षात माझ्या डोक्यात टार्गेट काय आहे की म्हणजे सिमेस पुरतं जे म्हणतात ना लोक, डॉक्टर आला पाहिजे, डॉक्टर आला पाहिजे. आता 4 वर्ष दार पडतोय तरी आधी मध्ये आजार पण काही ना काहीतरी किरकोळ निघतं. लय प्रयत्न करतो, पण ते जेव्हा होईल ना सक्सेस पूर्ण, तेव्हा मग वाढवायला हरकत नाही. की जवळजवळ आता मी इंजेक्शन म्हणा हे म्हणा स्वतः सगळं करतो, किंवा कंटिन्यू कुणाची विकण्याची गोळी आणून ठेवलेली असते, स्प्रे आणलेला असतोय, मास्टरशीस झालं तर ट्यूब आणून ठेवलेले असते. आधीच मी ऍडव्हान्स मेडिसिन सगळं आणून ठेवतो. म्हणजे असं काय होतं, आता एखाद्या गायला मास्टरशीस झाला तर पोरं काय करतात, आता झालाय बघूया, मग डॉक्टरना फोन करतात, मग डॉक्टर म्हणणार मेडिकलमध्ये जावा, तिथं औषध घेऊन या. त्यात 3-4 तास वेळ जातात. आणि मास्टरशीस असा प्रकार आहे, एकाचे 2 जंतू बनत राहते, त्यावर ते तुमच्या पेशी खाणार, तुमचं सडाची नासधूस होणार. ते जर तुम्हाला कळायला हातात ट्यूब आहे तुमच्या, ट्यूब सोडली, डॉक्टर येईपर्यंत एक इंजेक्शन मारेपर्यंत क्लिअरच होतं, किंवा गरज सुद्धा पडत नाही. म्हणजे सगळ्यात घाण आजार असेल तर हा मास्टरशीस. काय होतं, वेळ गेला तर सडच्या सड पूर्ण बाद होतात आणि पूर्ण त्या गायीच्या आयुष्यभर त्या सडातनं दूध निघत नाही. तर ते म्हणजे मेडिसिन सुद्धा जे लिमिटेड आपल्याला लागतात का नाही, समजा कॅल्शियम म्हणा, विकनेस असेल, परत मास्टरशीसच्या ट्यूब असतील, स्प्रे असेल, कुणाला पायाला लागलं कुठे लागलं, ते थोडक्यात बरं होणार असतं ना, ते कुठेतरी आपण 3-4 हजारवर जाण्यापेक्षा ते 30 रुपयामध्ये बरं होत असतं. मग ते त्यासाठी म्हणजे ह्या दूध व्यवसायाला नियोजन पाहिजे. आणि या गोठ्यामध्ये मेन असतं ते आपल्याला आजार पडू नये, गायी आजारी पडू नये, ते निरोगी राहावे, त्यासाठी एक महत्वाचं गोष्ट असते की स्वच्छता. गोठ्यामध्ये स्वच्छताबाबत तुम्ही कशी काळजी घेता? स्वच्छता म्हणजे आता मुक्त गोठ्यात जवळजवळ आमच्या, आता तुम्ही बघताय 2 दिवस पाऊस पडलेला आहे. आता हे जर तुम्ही दुसरीकडे बघितलं तुम्हाला कळेल 2 दिवसाच्या पावसात काय होतं, भरपूर घाण असते. आता 2 दिवसाच्या पावसात आता मी जवळजवळ 6 महिने एकही गाय, 6 महिन्यात एकही गाय कुठली धुतली नाही. आणि मी टाळतो गाय धुवायची. का तर म्हणजे ते आपण कसं म्हणतो, आंघोळ केल्यानंतर भूक लागते, कुठेतरी आपल्याला असं कणांले म्हणजे हे होतं, कुठेतरी विहिरीत पोहून आल्यानंतर वाटतं का नाही कंटाळा आलाय, तसं गाय फ्रेश राहत नाहीत सारखं धुतल्यानंतर. काहीतरी महिन्यात 2 महिन्यात तुम्ही गाय धुतली व्यवस्थित, ठीक आहे टाकटक, सारखं जर तुम्ही रोज धुत बसला, तिचं त्याच्यातच ते थंड गरम करण्यातच तिचं कॅल्शियम उतरून जातात. बऱ्यापैकी डॉक्टर सांगतात बघा, सारखी गाय धुवू नका, का तर ती कॅल्शियम उतरते त्या गायचं. म्हणून मी, आणि जवळजवळ म्हणजे दिसते आता समोर, आता ही देशी गाय, पण एक सुद्धा माशी तुम्हाला दिसणार नाही दिसत. तीच तुम्ही आता तुम्हाला आतल्याही गोठ्यात दाखवतो, म्हणजे गाय शेपूट हलवणार नाही दिवसभर अजिबात. तुम्ही कुठल्याही गायीवर बघा, माशी बसू द्या, एका दिवशी आता का असणार, ती काय एवढा मोठा गोठा म्हणजे थोडीफार शेणावून इकडून तिकडून येणार. पण ज्या माश्या असतात डोक्यावर गायीच्या असतात, ती बघा, ती गाय डोळे दाखवून आपण बोलतोय तर तिला काय संबंध नाही, तिचं ती रवंत करते. एवढ्या गाय जेव्हा फ्रेश राहतील तेव्हा तुम्हाला दूध उत्पन्नाचा 100% फायदा होईल. पण ती गाय म्हणजे असं माशी चावते, खाली बसले, घाणीत बसले, म्हणजे ते हीच नाही ना. आपण तरी कुठं असं ओल्यात बसायचं म्हणलं तरी आपल्याला नको वाटतं, आपण पायावर बसतो का बसतो कधी. तसंच गायचं आहे ते आपल्याकडे आहेत. आपलं म्हणजे एक लक्ष्मी म्हणून त्यांची जर काळजी घेतली तर ते 100% तुम्हाला फायद्यात जाणार, तोट्यात नेणार नाही. मग वर्षाकाठी तुमचं शेणखत जास्त, ते शेणखत किती निघतं, त्याचं नियोजन कसं करता तुम्ही? शेणखत आता मागच्या वर्षी म्हणजे जास्त जवळजवळ आम्ही शेतातच टाकतो, लई त्याचा विचार करत नाही की एवढ्या ट्रायले आली तेवढं, जेवढं निघल शेणखत. पण सरासरी एक 30-35 ट्रॉले शेणखत निघत असेल. त्यातलं गेलं तर गेलं, कोणी नेलं तर नेलं 5-10 ट्रॉल्यानंतर बाकी सगळे 20-25 ट्रॉले आम्ही शेतात टाकतो. डबल होऊ दे, टिबल होऊ दे. त्यामुळं आता ही जी मका बिका आम्ही लावतो, मका येत नाही, जवळजवळ त्रास होतो. म्हणजे मका हे पीक असं ऊसापेक्षा जास्त जमिनीतलं सगळं खाऊन घेतं. पण मी मका आता 3 वर्ष झाले ह्या वरच्या, म्हणजे हे जे शेत आहे ना, 3 वर्ष झाले ह्यात मकाच आहे, दुसरं काय करत नाही. मका करतो. पण काय आपण मका झाली शेणखत पण तेवढ्या पद्धतीने टाकतो.
जेवढं तुम्ही बाहेरची खत आणण्यापेक्षा जेवढं शेणखत जास्त हे करा तेवढं फायद्यात पण राहिलं व्यवसायात. आणि लय काय असं म्हणजे काय होतंय, मका पेरायची त्यात परत ते कुठेतरी 2-2 हजाराची खतं आणायची, त्यापेक्षा तुम्ही शेणखत टाकलं तर वर्षभर काय बघायला लागत नाही. तर मका पेरायची म्हणजे ते लोकांना माहिती आहे, काय नवीन आपल्या शेतकऱ्याला माणसांना सांगायची गरज नाही. तुमचा संपूर्ण प्रवास अगदी सुंदर होता आणि तुम्ही जी संपूर्ण माहिती सांगितली त्यातून तुम्हाला एवढ्या 4 वर्षात भरपूर असा अनुभव आलेला दिसतोय. तर एवढ्या सगळ्या 4 वर्षाच्या अनुभवातून तुम्हाला एक गोष्ट मला विचारावीशी वाटते की या व्यवसाय करताना अशा कोणत्या चुका झाल्या तुमच्या ज्या इतरांनी करू नये असं तुम्हाला वाटतंय? चुका म्हणजे आता तुम्हाला सांगायला गेलं तर म्हणजे एक पहिली गोष्ट, तुम्ही शेतकऱ्याकडून गाई घ्या सुरुवातीला, म्हणजे असं डायरेक्ट व्यापाऱ्याकडे जाऊ नका. जर विश्वासातला असेल तुमच्या माहितीतला व्यापारी तर ठीक आहे, पण गाई खरेदी करताना सगळ्यात महत्वाचं, गाई ज्याच्याकडे 1-2 गाय आहे ना त्यांनी नवीन खरेदी करू नये. स्वतःच्या घरच्या जास्त दुधाच्या कालवडी किंवा चांगले सिमेंट भरून पहिलं तयार करा. परत आपण जे म्हणजे स्वच्छताची म्हणजे म्हणतो जे काळजी घ्यायची, जेवढी तुम्ही गायीची ह्या म्हणजे अनुभव म्हणजे जेवढी काळजी घ्याल तेवढं तुम्ही सगळे म्हणजे फायदे, कोण पण येईल फायदा. म्हणजे ह्या गोष्टी अशा आहेत की, आणि चाऱ्याचं म्हणलं तर जेवढं घरचा तुम्ही चारा असेल तेवढे ह्या व्यवसाय फायद्यात तुम्ही जाणार. बाहेरनं जर चारा आणायचं म्हणला तर अडचणीचा विषय आहे. मग त्याला तुम्ही मागाशी तुम्हाला सांगितलं, कमीत कमी 15 लिटरची गाय पुढची पाहिजे, तेव्हा कुठेतरी 3-4-5 लिटरचे वरचे पैसे जरी गेले चाऱ्याला तरी आपली मेंटेन होऊ शकतं. आणि एक गोष्ट, शेडचं नियोजन, कारण की सुरुवातीला आपण बघतो की जे नवीन या व्यवसायात उतरतात त्यांना वाटतं की शेड चांगलं असावं, अगदी गेल्यावर प्रसन्न वाटावं, तर त्याच्यावर ते प्रचंड खर्च करतात. त्याबद्दल काय सांगाल? गरजच नाही ना, गाईला सावली मिळाली, पाऊस लागला नाही, मग संपला विषय. ते आपल्याला काय इथं म्हणजे काय वेगळं इथं काय पीओपी करायचे, इथं गोठ्यात काय करायचे. महत्वाचं टार्गेट आपलं काय, स्वच्छता राहिली पाहिजे, गाईला पाऊस नाही लागला पाहिजे, गाईला गरम नाही म्हणजे अशी उष्णता जास्त लागली नाही पाहिजे, एवढंच टार्गेट आहे. त्यासाठी आता मी हे पहिलं शेड मारलेलं, कमी पडत होतं म्हणून इथं मी काय केलेलं, बांबू उभे करून सगळं केलं. 1 वर्ष मी बांबू काढलं, पाऊस आला की उचलून धरायचं, पाणी जाऊन द्यायचं. आणि दुसऱ्या वर्षी माझ्या लक्षात आलं की म्हणजे गरम होते, आता उन्हाळा, आता पावसाळा चालू आहे, आता फोगरण्यात बघा गाई असे धाप मारायला लागले. हे जर उन्हाळ्यात सगळे फोगर चालू असतात 8-9, असं एकसारखं बारीक पाणी, अजिबात तुम्ही असं बसलं ना शांत वाटतं, आपल्याला सुद्धा असं वाटतं इथनं जाऊ नये म्हणून. मग हे म्हणजे असं शेडचं काय होतं, आता मी तळवट केला, तर हे जर मला 4,000 हा तळवट मिळाला वरचा शेडचा, तेच मी पत्रे टाकायला गेलो असतो तर मला कुठेतरी 30-35 हजार रुपये खर्च आला असता. गरज नाही ना, तुमचं त्याच्यावर भागते सगळं, तर बळण कशाला खर्च करताय. आणि ह्या व्यवसायात तुम्ही जेवढा खर्च कराल तेवढं कमीच आहे. म्हणजे तुम्ही आता हे म्हणजे कोबा करणे हे करणे गरजच नाही ना, जे आपलं चालू आहे रुटीन. समजा आता हे तळवटावर भागतंय तर पत्रे टाकायची गरज नाही, म्हणजे नॉर्मली शेड मध्ये भागतंय किंवा 2च गायी आहेत, कुठेतरी मोठा गोठा करून बसलाय 200 फूटचा, तर गरज नाही. आपलं जेवढं गायी आहेत, जेवढा खर्च आपल्याला 4 पैसे मिळतात त्यातले कुठेतरी 10% पैसे लावून ते तर ठीक आहे, असं जास्त हे करून फायदा नाही त्याचा. सुरुवातीला तुम्ही म्हटलं की मी गोठ्यावर जाऊन व्हिजिट करायचो, तिथले अनुभव ऐकायचो, पण ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला पाहिजे असतं कोणाचं तरी मार्गदर्शन. मग ते मार्गदर्शन तुम्हाला कोणाचं लाभलं? आता आमच्या वडिलांना पण बऱ्यापैकी जनावरातलं ही माहिती आहे, पण आता गायी नसल्यामुळं आपल्याला प्रॉब्लेम होता, म्हणून आपलं 1-2 होते गावातले मित्र, त्यांना विचारत बाबा कसं करायचं काय करायचं, तेच ऐकत करत गेलो. परत डॉक्टरांनी सांगितलं, स्वतःला अनुभव आले, म्हणजे आता असं नवीन काय वाटत नाही की, पण सुरुवातीला जरा झाला आणि सगळ्यांना होतं, मलाच नाही सगळ्यांना. आता माझं एक टार्गेट असतं, कोणीही गावातल्या म्हणजे आमच्या गावातला असू दे, बाहेरचा असू दे, जवळचा असू लांबचा असू, जसे आपली जनावर तसे त्याचे आहेत. मी आतापर्यंत कुणालाही कधीच असं वेगळं काहीतरी सांगत नाही. आपण जे उलटी भरपूर असे पोर आहेत की मी त्यांना ऍडव्हान्स सांगतो की असं करू नका, हे तोट्यात जाल. आपण म्हणजे हे झालेलं असतं, अनुभव घेतलेला असतो की बाबा ही पेंड आहे किंवा ही बुश आहे, असं वापरू नका, याने काही फायदा होत नाही, या कंपनीचा वापरा, म्हणजे असं करा. आपल्याला जे अनुभव आहेत ते सांगतोय, आणि ते कोण ऐकतं कोण ऐकत नाही. मग जेव्हा अनुभव येईल तेव्हा ते ऑटोमॅटिक करतात. किंवा मला पण एखादी गोष्ट करत नाही, कोणतरी मला सांगतं हे प्रोडक्ट वापर, आपण म्हणतो काय ते काहीतरी सांगतंय, जेव्हा त्या गोष्ट वापरतो तेव्हा त्याचा फायदा कळतो. असं वापरातून अनुभव आलेला खूप बरोबर ना, महत्वाचं ते. मग या व्यवसायाचं तुम्हाला आता इथून पुढचं भविष्य कसं वाटतं, कसं असू शकतो दूध व्यवसाय पुढे?
दूध व्यवसायाचं आता भविष्य म्हणजे तसं मी पण काय भविष्य सांगू शकत नाही, कारण काय होतंय, सुरुवातीला मी व्यवसाय चालू केला तर 21 रुपये दर होता लिटरला. 23 झाला, 27 झाला, 34 झाला, 38 झाला. आणि नवीन सगळे उद्योजक उतरले. कोण 2.5 लाखाची गाय घेतय, कोण 1.5 लाखाची घेतय, मोठे गोठे करताय, भांडवल टाकताय 10-10, 20-20 लाख. आणि 24 रुपये रिटर्न दर आला पुढच्या 4 महिन्यात. त्यातले 60% गोठे बंद पडले. मग विश्वास कोणावर ठेवायचा की दर 38ला पण जातो आणि एकदम 24ला पण येतो, उद्या 18ला पण येईल, नाहीतर 50ला पण जाईल. म्हणजे हे ते जुगार खेळल्यागतच चालू आहे आता सध्या. आपल्याला आपल्याच दुधाचं माहित नाही दर किती मिळेल. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आताचा आहे की आपण मस्त खर्च करतोय लिटरवर, बाबा 15 रुपये खर्च करतोय, 8 रुपये खर्च करतोय 1 लिटरवरती. पण ते आपल्याला फिक्स माहित पाहिजे की आपल्याला हे 40 रुपये मिळणार. जसे ऊसाचे गाय बाबा 50,000 खर्च केला तर उद्या 1-2 लाख रुपये मिळणार फिक्स आपल्याला माहिती आहे. तसं ह्याचं नाही ना. उद्या पावडर म्हणजे पावडर कमी पडली की 40 करताय, पावडर लय झाली की 22 करताय. मग विश्वास कोणावर ठेवायचा? किंवा हे बेसळवाले इथनं नेता 1 टँकर पुढे पाठवतात 2 टँकर. म्हणजे इथं जे ओरिजिनल दूध जे कस्टमर पर्यंत पोहोचायला पाहिजे ते पाणीच पोहोचतंय आणि ते लोकांच्या लक्षात येणार. जेव्हा हे भेसळ पूर्ण जेव्हा बंद होईल, म्हणजे दूध जे बॅगेतलं जे दूध घेतात नाही ते दूध घेणारे पण जेव्हा फॅट आणि SNF चेक करून दूध घेतील ना, तेव्हा कुठेतरी ह्या गोष्टीचा समतोल बसून दर टिकून राहील. आणि तेव्हा मग ह्या गोट्याचं भविष्य म्हणजे ह्या व्यवसायाचं भविष्य कुठेतरी पुढे जाईल. जर असं आहे असं चालत राहिलं ना तर हे असंच चालत राहणार. कमी येणार, जास्त येणार, नवीन पोरं करणार, कोण बुडणार, कोण वरती जाणार. म्हणजे हा प्रॉब्लेम आहे. लोक काय करतात, ब्रँड म्हणून दूध घेतात. तर ब्रँड म्हणून नको तर ते फॅट आणि त्याचं SNF चेक करा. तुम्हाला जर 30 रुपये दूध तिथं 60 रुपयाला देतात तर ही क्वालिटी आहे ती पण तिथंच पाहिजे ना. तुम्ही 30 रुपये एक्स्ट्रा देताय पण ते काय होतंय, दूध पाण्यागत सा येत नाही, काय नाही. आता तुम्ही बघताय पिशवी काय आपल्याला नवीन नाही ती बघायला पिशवी. आता मी असंच म्हणजे मला आवड आहे असं नवीन काहीतरी करायचं. मी कधी कधी पिशवी घेऊन येतो, चेक करतो. कधीच 2 0 फॅट लागते त्या दुधाची. तुम्ही बघा कधी म्हणजे टाइम मिळाला तर जे पिशवीचं दूध आहे की नाही ते चेक करा. ते 2 0 फॅट लागणार, SNF तर विशेष सोडा. म्हणजे आणि आपलं घरचं दूध आपण एका मिनिटात लगेच सा येते गरम केलं, त्या दुधाला काही येत नाही, वास मारणार, कुठेतरी पिवळसर पडलेलं दिसणार. म्हणजे असा प्रॉब्लेम आहे व्यवसायाचा. असं दर जर फिक्स राहिला ना तर 100% फायद्याचा व्यवसाय. पण ते तात्पुरता 4 महिने दर गेलाय आणि दूध वाढले, कमी आलाय, मग ते सगळं अडचणीत येऊन जाते. मग ज्यावेळेस कमी दर येतो त्यावेळेस चाऱ्याचं खुराकाचं नियोजन कसं मॅनेज करावं लागतं? तुम्हाला एखादा अनुभव आला तर कसा आला? अनुभव म्हणजे आता काय झालं, सुरुवातीला दूध गेलं 150-160 लिटर 170 लिटर म्हणलं, कधी कधी 160 लिटर वळून गेलं दूध. आणि परत गाई एकदम आटायला म्हणजे कमी व्हायला आल्या, दर पण कमी व्हायला आला. आणि दर झाला 24 रुपये, जवळजवळ 2-3 गाई चालू राहिल्या. कामगार, ते गोळी पेंट, माझा खर्च, गायींचा खर्च ते मॅनेज होत नाही. ते मॅनेज कसं होणार? तर आता तुमचं समजा रेग्युलर रुटीन चांगलं झालं, दूध चांगलं जाते, त्यातनंच तुम्ही जर पुढच्या म्हणजे गोट्याच्या भविष्यासाठी जर 4 पैसे तुम्ही राखून ठेवले की बाबा एकदम दर अचानक कमी झाला, काय अडचण आली तर तिथे ते वापरू शकतो, तर ते फायद्याची गोष्ट आहे. जर तुम्ही असं देताय दूध म्हणून हे घेतलं ते घेतलं, 4 पैसे माझे टंग टावळ केली तर आणि पुढे दूध कमी गेल्यावर मग ते ही गाय विकून टाकू, ती तसं नाही. तुम्ही जेव्हा चांगलं दूध जातं तेव्हा 4 पैसे ठेवा. 1-2 वर्षाने हे होतच राहणार आहे, अडचण येणार आहे, कधी दर जाणार आहे, कधी कमी येणार आहे. मग जेव्हा अडचण येते तेव्हा त्यातले 1-2 पैसे म्हणजे लावा देतात तुम्ही. पुढच्या वेळेस 100% त्याचे 2 ते 4 होणार आहे. पण ते त्यावेळेस ते अवेलेबल ठेवले पाहिजेत. नाही तर पोरांचं आपलं म्हणजे सगळ्यांचं, आता मी पण नवीन जास्त वेळेस पगारावर लागला की मग Amazonचाच काहीतरी दिसतंय मग ते घेऊन टाक, असं पोरांचं होतंय आपल्या नवीन सगळ्यांच्याच पिढीचं. म्हणजे त्यावेळेस टिकून राहणं महत्वाचं आहे. टिकून राहायचं महत्वाचं आहे. तुम्ही दूध वाढलं तरी जास्त स्वरूप येऊन देऊ नका आणि कमी झालं तरी रडत बसू नका. तुम्ही ते मेंटेन ठेवा आणि ते ह्या व्यवसायात चालूच राहणार कंटिन्यू. सुंदर अशी मुलाखत झाली आणि या सगळ्या पूर्ण मुलाखतीत मी संपूर्ण तुमच्याबद्दल विचारलं, पण मला एक गोष्ट विचारावीशी वाटते की यामध्ये आपल्याला जी साथ पाहिजे असते ती घरच्यांची साथ, ती तुम्हाला कशा प्रकारे मिळाली आणि आता सुरुवातीला कशी मिळत होती ना आता कशा प्रकारे मिळते? घरच्यांची साथ म्हणजे सुरुवातीला आई वडील तर जवळजवळ
नकोच म्हणत होते. हम्म. म्हणजे ते नको का म्हणायचे, त्यांना माहिती आहे आपण करणार आहे. ते काय पहिल्यापासून आपली म्हणजे स्वभावच असलाय, हम्म. एखादी गोष्ट करायची म्हणल्यावर करणार. हम्म. पण त्यांचं काय की लोक काय म्हणतील की बाबा शिकला, एवढे पैसे घरातल्याने घालवलेत, नोकरी करतोय, चांगले पगार मिळतोय, आणि लग्न झालंय, मग आता गावाला येतोय. मग म्हणण्याचा उद्देश लोकांचा नाही का, लग्न झालंय, नाटक केलं, 1 वर्ष नाला गावाला. पण ते आता मला म्हणजे वाटायचं की ते तसं सगळं, पण सांगितलं घरातल्यांना समजून. बारका माझा छोटा भाऊ आहे, त्याने पण सगळ्यात महत्वाचं सगळं समजून सांगितलं, आणि बायकोनं पण समजून घेतलं. महत्वाचं म्हणजे ते म्हणले करा तुम्ही, काय करायचं ते आपण बघू पुढं. त्यामुळं इथपर्यंत कसं तरी पोचलो मी. आणि सुरुवातीला जरा वाटलं घरातल्यांना, म्हणजे जाता येता लोक कशाला त्याला गाई घेऊन देताय, म्हणजे बुडाल तुम्ही ह्या व्यवसायात, असं होईल तसं होईल. म्हणजे लय वडिलांना पण टोमणे मारायचे, पण त्यांनी पण मागं टाकून सोडून दिलं. थोडं 4-5 महिने बघितलं, आणि 4-5 महिन्याने जसं गाय वाढत झाल्या, दूध जायला लागलं, 4 पैसे राहायला लागले, तसं मग ते सगळ्यांचीच भावना ओळख गेली. हा म्हणजे आता अडचण नाही. आता समजा कामगार जरी गावाला गेला तरी मला सगळे मदत करतात, म्हणजे रोजच करतात, असं नाही. ते काय पण आई म्हणजे आता आई आमची वडील नाही एवढं असं मला हे करू लागत नाही, त्यांचं ते आपली शेतीच बघतात. पण किरकोळ काय ना काय तर रोज सांगत राहतात, बाबा पाणी संपलंय, कुठं ही गायचं जरा वाटतंय, बसते एका जागेवर कुठंतरी, असं आपलं वडिलांचं रोज निरीक्षण असते आपलं, कुठली गायला त्रास वाटतोय, कोण काय करतंय आपलं. अशी सगळ्यांची साथ आहे आता, असं अडचण नाही घरात, कारण आमची एकत्र फॅमिली असल्यामुळे त्या अजिबात विषय नाही. दादा खूप खूप धन्यवाद, तुम्ही खूप सुंदररित्या माहिती दिली. मला आशा आहे की तुम्हाला पण हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, आणि हा खूप माहितीपूर्ण व्हिडिओ झालेला आहे. मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. दादांनी सुंदररित्या आपल्याला संपूर्ण माहिती सांगितली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, आणि जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. दादा खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळ काढून एवढी संपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.